पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बुद्धीचा पालट धरारे काही, मागुता हा नाही मनुष्य देह। आपल्या हिताचे न होती सायास, ग्रहदारा आस धनवृत्ती। अवचित निधान लागले हाती, भोगावी विपत्ती गर्भवास। आपल्या हिताचे न होती सायास, ग्रहदारा आस धनवृत्ती। यावे जावे पुढे ऐसेची कारण, भोगावे पतन नरकवास। तुका म्हणे धरी आठवयाधीही, तुका म्हणे धरी आठवयाधीही, नाहीतरी काही बरे नव्हे। आपल्या हिताचे न होती सायास, ग्रहदारा आस धनवृत्ती। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, बुद्धीचा पालट धरारे काही, मागुता हा नाही मनुष्य देह। बुद्धीचा पालट धरारे काही। तुकोबाराय आम्हाला या अभंगातून उपदेश करतायत आणि म्हणतायत की तुम्ही तुमच्या बुद्धीचा पालट करा। तर आपल्या बुद्धीचा पालट करणे म्हणजे नेमकं काय, आणि बुद्धीचा पालट केला तर काय फायदा होतो, याचा सविस्तर विचार आजच्या या कीर्तनातून मांडायचा आहे। बुद्धी म्हणजे काय, तर अंतकरण चतुष्टय हे 4 भागाने बनले। एकदा भागे नारायण, स्वय झाला जनार्दन। मन बुद्धी चित्त भिन्न, चतुर्धा जान विभागला। एकच नारायण 4 तत्वात विभागलाय, ते आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, आणि या चौघांना मिळून अंतकरण चतुष्टय म्हणतात। नाथ महाराज लिहितात की एकदा भागे नारायण, स्वय झाला जनार्दन। मन, बुद्धी, चित्त, अहंकार भिन्न, चतुर्धा जान विभागला। एक नारायण तत्व गुप्त रूपाने 4 भागात विभागले, ते आहे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार। यातलं मन संकल्प विकल्प करतं, चित्त चिंतन करतं, बुद्धी निश्चय करते, आणि अहंकार देहाची आसक्ती निर्माण करतं, मी आणि माझं। तर या अंतकरण चतुष्टयापैकी बुद्धी हा एक भाग आहे। पुण्य पाप, सुख दुःख, बरं वाईट, खरं खोटं, चांगलं वाईट याचा निश्चय करते ती बुद्धी असते। ही बुद्धी एकूण 3 प्रकारची आहे: सात्विक बुद्धी, राजस बुद्धी आणि तामस बुद्धी। राजस आणि तामस बुद्धी ही विकारी असते, आणि या राजस तामस बुद्धीला संसार आणि विषय भोग आवडतात। परंतु सात्विक बुद्धी ही पवित्र असते, आणि तिला फक्त देवच आवडतो, इतर दुसरं काही नाही।
आणि अशी सात्विक बुद्धी तुमच्या जागी होणे म्हणजेच तुमच्या बुद्धीचा पालट होणे. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात, बुद्धीचा पालट धरा रे काही. बुद्धीचा पालट धरा रे काही. तुमच्यातली राजस आणि तामस बुद्धी जावी आणि सात्विक बुद्धी जागी व्हावी, की जिला फक्त देवच आवडतो. धनवराय लिहित आहेत, संकल्प विकल्पाची ओढी, सांडोनी रजतमाची कावडी, भोगिता निज धर्माची आवडी, बुद्धी जेवरे. ज्या बुद्धीमधून संकल्प विकल्प गेलेत, ज्या बुद्धीमधून रज आणि तम गुण गेलेत, आणि ज्या बुद्धीला फक्त निज धर्म अर्थात फक्त भगवंत आणि भगवंताचं नामच आवडतं, अशी जी मागं सात्विक बुद्धी उरते, अशी बुद्धी तुमच्यात निर्माण होणं म्हणजे बुद्धीचा पालट धरा रे काही. तुमच्या बुद्धीतून संकल्प विकल्प जावेत, रजतम जावेत, आणि तुमच्या बुद्धीला फक्त भगवंत आणि भगवंताचं नामच आवडावं, अशी बुद्धी ही सात्विक बुद्धी असते. आणि अशी बुद्धी तुमच्यात जागृत होणं याला तुकोबाराय म्हणतात की बुद्धीचा पालट धरा रे काही. ज्या बुद्धीला फक्त भगवंत आणि भगवंताचं नामच आवडतं, ती सात्विक बुद्धी असते. भोगिता निज धर्माची आवडी, बुद्धी जेवरे. निज धर्म, ज्ञानोबराय म्हणतात, निज धर्माची व्याख्या सांगताना, निज धर्म चोकडा, नाम उच्चारू घडघडा. मुखानं घडाघडा भगवंताचं नाम घेणं हाच निज धर्म आहे. माणसाचा खरा धर्म काय? तुकोबाराय म्हणतात, मुख्य धर्म देवचित्ती, आदी अवसान अंती. ज्ञानोबराय म्हणतात, निज धर्म चोकडा, नाम उच्चारू घडघडा. सातत्यानं देवाचं नाव घेणं हाच आमचा निज धर्म आहे. आणि म्हणून निज धर्माची आवडी, बुद्धी जेवरे. अर्थात ज्या बुद्धीतून संकल्प विकल्प मावळलेत, रजतम निघून गेलेत, आणि ज्या बुद्धीला फक्त निज धर्माची आवड आहे, अर्थात फक्त भगवंत आणि भगवंताचं नामच आवडतंय, अशी जी बुद्धी असते ती सात्विक बुद्धी असते. तिला सत्वशुद्धीही म्हणतात. आणि अशी बुद्धी तुमच्या जागी होणं की जिला फक्त भगवंत आणि भगवंताचं नामच आवडतंय, अशा पवित्र सात्विक बुद्धीला तुकोबाराय म्हणतात, बुद्धीचा पालट धरा रे काही. अशी बुद्धी तुमच्यात येणं याला तुकोबाराय म्हणतात की बुद्धीचा पालट धरा रे काही. ज्ञानोबरायच लिहित आहेत, तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे, ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. ज्या बुद्धीला सत्स्वरूप अर्थात आत्मस्वरूप अर्थात भगवंत आवडलाय, ज्या बुद्धीला भगवंत आवडलाय आणि भगवंताचं नाम आवडलंय, अर्थात ज्या बुद्धीला फक्त देवच आवडतो, बाकी काही आवडत नाही, अशा बुद्धीला सात्विक बुद्धी म्हणतात. आणि अशी सात्विक बुद्धी तुमच्यात जागृत होणं म्हणजे बुद्धीचा पालट होणं. आणि याला ज्ञानोबराय म्हणतात की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ही वैभवशाली बुद्धी कोणती? की जिला फक्त भगवंत आणि भगवंताचं नाम आवडतं, ती वैभवशाली बुद्धी आहे, ती पवित्र बुद्धी आहे. ज्या बुद्धीला संसार आवडतो, विषय भोग आवडतात, बुद्धी होय वेडी विषया जया गोडी. बुद्धी होय वेडी विषया जया गोडी. जी बुद्धी विषय भोगासाठी संसारासाठी वेडी होते, ती राजस-तामस बुद्धी आहे, ती गलिच्छ बुद्धी आहे. पण जी बुद्धी भगवंतासाठी वेडी होते, ती वैभवशाली बुद्धी आहे, ती पवित्र बुद्धी आहे, ती सात्विक बुद्धी आहे. आणि अशी सात्विक बुद्धी तुमच्यात जागृत होणं म्हणजे बुद्धीचा पालट होणं. आणि अशी सात्विक बुद्धी तुमच्यात जागी झाली की तुम्हाला देव भेटतो. आणि म्हणून तुकोबाराय आम्हाला आग्रह करतात आणि उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या चरणात
की तुम्ही आपल्या बुद्धीचा पालट करा. आणि महाराज लिहित आहेत, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागोता नाही मनुष्य देह. बुद्धीचा पालट धरा रे काही, मागोता नाही मनुष्य देह. बाबांनो, तुम्ही तुमच्या बुद्धीचा पालट करा. बुद्धीचे 3 प्रकार आहेत, राजस, तामस आणि सात्विक. जवळजवळ सगळा समाज थोडेफार वगळत असत. सगळा समाज राजस तामस बुद्धीत अडकलाय. राजस तामस बुद्धी विकारी असते, तिला संसार आणि विषयभोग आवडतात. बुद्धी होय वेडी, विषया जया गोडी. ज्या बुद्धीला विषय आवडतात, भोग आवडतात, संसार आवडतो, ती राजस तामस बुद्धी आहे. आणि सगळ्या लोकांकडे थोडेफार वगळतात, सगळ्या लोकांकडे हीच बुद्धी आहे. जया स्वसुखाचे सदा खराटे, तयासीच विषय हे गोमटे आवडती. ज्ञानोबा. आपणपे नाही दिठे, जया स्वसुखाचे सदा खराटे, तयासीच विषय हे गोमटे आवडती. ज्या बुद्धीची आत्मस्वरूपावर नजर पडली नाही आणि जिला विषय भोग आवडतात, ती राजस-तामस बुद्धी असते. ती गलिच्छ बुद्धी असते की जी तुम्हाला पुन्हा पुन्हा संसारात बांधते. आणि मग ज्या बुद्धीतून संकल्प विकल्प मावळलेत, रजतम गेलेत आणि शुद्ध सात्विक भाव उरलाय, अशी सात्विक बुद्धी की जिला फक्त भगवंत आणि भगवंताचं नामच आवडतंय, अशी बुद्धी तुमच्यात जागृत झाली तर ती तुम्हाला देवाची प्राप्ती करून देते. आणि म्हणून तुकोबारायाचा हट्ट आहे की बुद्धीचा पालट करा रे काही. तुम्ही तुमच्या बुद्धीचा पालट करा. तुमच्या बुद्धीतले रजतम घालवा आणि शुद्ध सात्विक बुद्धी पाठीमागे ठेवा. फायदा काय होईल? तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल आणि तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. अशी एकच बुद्धी आहे की जी तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकते, ती आहे सात्विक बुद्धी. मग सात्विक बुद्धी भगवंताची प्राप्ती करून देते, तर ही सात्विक बुद्धी आम्हाला कशानं प्राप्त होईल? तुकोबाराय म्हणतात, बुद्धीचा पालट धरा. बुद्धीचा पालट धरा रे काही. अर्थात राजस तामस बुद्धी विकारी आहे, तिला संसार आवडतो, विषयभोग आवडतात, देव आवडत नाही, ती तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाते. राजस तामस बुद्धी तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाते. सात्विक बुद्धी तुम्हाला देवाशी जोडते, देवाची प्राप्ती करून देते. अशी बुद्धी तुमच्यात निर्माण करा. तुम्ही तुमच्या बुद्धीचा पालट करा, म्हणजे तुमच्यात सात्विक बुद्धी निर्माण करा की जी तुम्हाला देवाशी जोडते. मग ही सात्विक बुद्धी आम्हाला कशाने मिळेल? आमच्या बुद्धीचा पालट कशाने होईल? अर्थात आमच्यात सात्विक बुद्धी कशाने निर्माण होईल? तर ज्ञानोबा याचं उत्तर देतात आणि महाराज लिहित आहेत की एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचुनी नाही बळी आहे तो. तरी धरावा तैसा सांगू, जेने पोखे सात्विकाचा लागू, सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. ज्ञानोबारांनी या 2 वयातून उत्तर दिलंय. तुकोबाराय म्हणतात, बुद्धीचा पालट धरा रे काही. तुम्ही बुद्धीचा पालट धरा, अर्थात राजस-तामस बुद्धी घालवा आणि सात्विक बुद्धी तुमच्यात निर्माण करा की जी देवाशी जोडते. ते सात्विक बुद्धी कशाने निर्माण होईल? तर ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचुनी नाही बळी आहे तू. तरी धरावा तैसा संगू, जेने पोखी सात्विकाचा लागू, सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. तुमच्यामध्ये सात्विक बुद्धी निर्माण व्हावी की जी सात्विक बुद्धी तुम्हाला भगवंताशी जोडते, देवाची प्राप्ती करून देते. ही सात्विक बुद्धी तुमच्यात यावी असं वाटत असेल तर ज्ञानोबाराय यावर पहिला प्रभावशाली उपाय सांगतात की तुम्ही सात्विक शुद्ध शाकाहार करा. तुमची बुद्धी सात्विक होईल. तुमचा स्वभाव सात्विक व्हावा, अर्थात तुमची बुद्धी
सात्विक व्हावी, तुमची वृत्ती सात्विक व्हावी. स्वभाव, वृत्ती, बुद्धी एकाच अर्थात शब्द आहेत. तुमचा स्वभाव, तुमची वृत्ती, तुमची बुद्धी सात्विक व्हावी. तर यासाठी सर्वात मोठं साधन जर काय असेल तर ज्ञानोबा म्हणतात आहार. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचून नाही बळी आहे तो. ज्ञानोबा म्हणतात बुद्धी सात्विक करायची. पहिलं प्रभावशाली साधन शुद्ध सात्विक शाकाहार. दुसरं साधन सज्जनाची संगती. आणि तिसरं साधन भगवंताचं पवित्र नाम. शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि भगवंताचं नाम, या 3 गोष्टीने राजस तामस बुद्धी पळून जाते आणि तुमच्या अंतःकरणात सात्विक बुद्धी जागृत होते. आणि अशी सात्विक बुद्धी जागृत करणं यालाच तुकोबारा म्हणतात बुद्धीचा पालट धरारे काही. बुद्धीचा पालट धरारे काही. राजस तामस बुद्धी जाऊन बुद्धी सात्विक होणे म्हणजे बुद्धी पलटली. आधी राजस तामस होती, तिला भोग विकार विषय संसार आवडत होते. आता राजस तामस बुद्धी गेली आणि सात्विक बुद्धी आली म्हणजे बुद्धी पालटली. बुद्धी पालटली, सात्विक झाली. राजस तामस गेली, सात्विक झाली म्हणजे बुद्धी पालटली. आणि सात्विक बुद्धी येणं, राजस तामस बुद्धी जाऊन सात्विक बुद्धी येणं, याला महाराज म्हणतात बुद्धीचा पालट धरारे काही. आमच्यात बुद्धीचा पालट व्हावा. राजस तामस बुद्धी जावी, सात्विक बुद्धी यावी. अर्थात आमच्यात बुद्धीचा पालट व्हावा. तर तो कशानं होईल? नुसत्या गप्पा मारल्यानं नाही. तर बुद्धीचा पालट अर्थात सात्विक बुद्धी आमच्यात तेव्हाच येईल की जेव्हा आम्ही शुद्ध शाकाहार करू, सज्जनाची संगती करू आणि मुखानं नित्य भगवंताचं नाम घेऊ. हनुमंतानं बारा लिहित आहेत की एरवी तरी पायी स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचून नाही बळी आहे तू. तरी धरावा तैसा संगू, जने पोखे सात्विकाचा लागू, सत्व वृद्धीचा भागू आहारू घेपे. इथे बुद्धी सात्विक करण्यासाठी ज्ञानोबारायांनी भगवंताचं पवित्र नाम नंबर 3ला ठेवलंय. पण नंबर 1ला शुद्ध शाकाहार ठेवलाय. ज्ञानोबाची वही नीट आहे का? एरवी तरी पायी स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचवणी नाही बळी आहे तू. बळी आहे तू हा शब्द आहे का? बळी आहे तू. बुद्धी सात्विक करायची तर बलवान साधन काय? तर शुद्ध सात्विक शाकाहार. भगवंताचं नाम नंबर 3ला ठेवलंय, नंबर 1ला शुद्ध शाकाहार ठेवलंय भगवंतानं. आता शुद्ध सात्विक आहार, शाकाहार हे तुमची बुद्धी सात्विक बनवण्याचं सर्वात बलवान साधन आहे. शाकाहारानं, शुद्ध सात्विक आहारानं तुमची बुद्धी सात्विक बनते. ज्ञानोबा साक्ष देत आहेत. तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होय आकारू, आणि धातू तैसाची अंतरू भाव पोखे. तुम्ही ज्या प्रकारचा आहार घ्याल त्या प्रकारचा तुमचा धातू बनतो. आणि जसा धातू बनतो तसं तुमचं चित्त बनतं. आणि जसं चित्त असतं तसा स्वभाव असतो. कारण स्वभाव किंवा वृत्ती ही चित्ताच्या अधीन असते. तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होय आकारू, आणि धातू तैसाची अंतरू भाव पोखे. ज्या प्रकारचा आहार त्या प्रकारचा आतल्या पेशीचा किंवा धातूचा स्वभाव. जसा पेशींचा स्वभाव तसा चित्ताचा स्वभाव, आणि जसा चित्ताचा स्वभाव तशी तुमची वृत्ती असते, तशी तुमची बुद्धी असते. तुम्ही राजस तामस आहार घेतला, पेशींचा राजस तामस आकार बनतो, चित्तवृत्ती राजस तामस बनते, स्वभाव किंवा बुद्धी ही राजस तामस बनते की जी विकारी असते. तुम्ही सात्विक शुद्ध शाकाहार घेतला, आतला धातू सात्विक बनतो, चित्त सात्विक बनतं, आणि चित्त सात्विक बनलं की स्वभाव आणि बुद्धी ही सात्विक बनते. आणि म्हणून बुद्धी सात्विक बनायची आहे की जी देवाची प्राप्ती करून देते. तर याला बलवान साधन आहे शुद्ध शाकाहार, सात्विक आहार. धनबाराज बोलतात की तेवी भांडियाचे नितापे, आतुले उदकही तापे, तसे धातू वशे आटोपे चित्तवृत्ती.
तुम्ही जर एखाद्या भांड्यामध्ये पातेल्यात पाणी ठेवलं आणि गॅसवर चुलीवर मांडलं तर आधी काय तापतं? भांडं का आतलं पाणी? आधी भांडं तापतं आणि मग आतलं पाणी तापतं. भांडियाचे नितापे आतुले उदकही तापे, तसे धातू वश आटोपे चित्तव्रती. पातेल्यात पाणी ठेवलं गॅसवर, आधी भांडं तापल, पातेलं तापल आणि मग आतलं पाणी तापल. तसं जसा आहार आहे त्या आहारानुसार आधी पिशी तापतील, पिशी तापतील आणि पिशीच्या आधीन चित्त असते, मग ते चित्त तापल. आणि म्हणून तुम्ही जर राजस तामस आहार घेतला तर पिशी तापतील, तप्त होतील. पिशी तप्त झाल्या चित्त तप्त होईल. चित्त तप्त आहे, स्वभाव तप्त होईल, बुद्धी तप्त होईल. अर्थात राजस तामस बुद्धी तुमच्यात येईल, आहार जर राजस तामस असेल तर. आणि आहार सात्विक आहे, आहार सौम्य आहे, सात्विक आहे, शुद्ध शाकाहार आहे. पेशी सात्विक बनतील आणि पेशीच्या अधीन असलेलं चित्त आणि चित्ताच्या अधीन असलेला स्वभाव किंवा बुद्धी ते दोन्ही सात्विक बनतील. आणि म्हणून सात्विक रसू सेविजे ते सत्वाची वाढी पाहिजे. सात्विक रसू सेविजे ते सत्वाची वाढी पाहिजे. राजस तामसा होईजे एर रसी. सात्विक अन्न घेतलं, पेशी धातू सात्विक, त्यामुळे चित्त सात्विक आणि त्यामुळे स्वभाव किंवा बुद्धी सात्विक. राजस्तामस आहार घेतला, पेशी राजस्तामस हॉट होतील, त्यामुळे चित्त राजस्तामस अर्थात हॉट आणि पेशीच्या अधीन चित्त आणि चित्ताच्या अधीन असलेला स्वभावी हॉट किंवा राजस्तामस होईल. म्हणून तुम्ही जसे खाल तसे व्हाल. जसं चित्त, जसं अन्न तसं मन. जसे खाल तसे व्हाल किंवा जसं अन्न तसं मन. तुमचा स्वभाव पूर्णतः अन्नावर अवलंबून असतो. नवरा बोलतायत, पाय पाय विरा सावधची घे मदिरा, तो होऊन ठाके माजरा तीच क्षणी. ना तरी अमृत जिया परी सिविलिया मरणवारी, अपना ऐसे करी विष जैसे. अमृत पिलात, अमृत मरण घालवेल. विष पिलात तर विष तुम्हाला मरण देईल. हा त्या अन्नाचा प्रताप असतो. अमृत पिलात मरण जाईल, विष पिलात मरण येईल. दारू पिलात सावधेत पण बेताल व्हाल, बेभान व्हाल, नाचायला लागाल, बरळायला लागाल. पाय पहा विरा सावधची घे मदिरा, तो होऊन ठाके माजिरा ती येच क्षणी. सावध असतोय, चांगला बोलतोय आपल्याशी, पण दारू पिलाय तो माजरा होतो. बेताल होतो, बेभान होतो, बरळतो. का? हा त्या अन्नाचा परिणाम आहे. विष घेतलं मराल, अमृत पिला तराल, वाचाल, दारू पिलाल बरळाल, माजरं व्हाल. हे त्या अन्नाचे परिणाम आहेत. आणि मग जसं खाल तसं व्हाल, जसं अन्न तसं मन. कारण हे मन, चित्त, वृत्ती, स्वभाव हे सगळं पेशीच्या अधीन असते आणि पेशी अन्नाच्या अधीन असतात. आणि म्हणून सात्विक रसू सेविजे ते सत्वाची वाढी पाहिजे. राजसा तामसा होईजे एर रसी. राजस्तामस अन्न घेतलंय की जे हॉट असते, तप्त असते, गरम असते. राजस्तामस अन्न घेतलं, पेशीचा स्वभाव राजस्तामस, चित्ताचा स्वभाव राजस्तामस आणि नंतर स्वभाव, वृत्ती किंवा बुद्धीही राजस्तामसच. सात्विक शुद्ध शाकाहार घेतलाय, पेशीचा स्वभाव सात्विक, चित्तही सात्विक आणि पुढे स्वभाव, वृत्ती किंवा बुद्धी तीही सात्विकच. आणि म्हणून शुद्ध शाकाहारानं बुद्धी सात्विक होते. आणि राजस्तामस आहार असेल तर बुद्धी विकारी होते, राजस्तामस होते. आणि म्हणून सात्विक आहारानंच बुद्धी सात्विक होते आणि सात्विक बुद्धी तुम्हाला भगवंताशी जोडते. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की बाबा तुम्हाला सात्विक बुद्धी हवी. सात्विक बुद्धी म्हणजे सात्विक स्वभाव, सात्विक वृत्ती. वृत्ती, बुद्धी, स्वभाव एकाच अर्थात शब्द आहेत. आपण काय म्हणतो, तो सात्विक वृत्तीचा मनुष्य किंवा सात्विक स्वभावाचा मनुष्य.
तो राजस तामस वृत्तीचा आहे, राजस तामस स्वभावाचा आहे. तो सात्विक बुद्धीचा आहे. सात्विक वृत्तीचा म्हणजे सात्विक बुद्धीचा, राजस तामस वृत्तीचा म्हणजे राजस तामस बुद्धीचा. हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, स्वभाव, वृत्ती आणि बुद्धी. आणि म्हणून सात्विक बुद्धी की जी आम्हाला भगवंताशी जोडते, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढते, ही सात्विक बुद्धी जर हवी असेल आणि सात्विक बुद्धी तुमच्यात यावी की जिला तुकोबारा म्हणतात बुद्धीचा पालट धरारे काही. रजतम बुद्धी जाऊन सात्विक बुद्धी यावी याला म्हणतात बुद्धीचा पालट धरारे काही. अर्थात सात्विक बुद्धी आमच्यात यावी, निर्माण व्हावी असं वाटत असेल तर बलवान साधन आहे शुद्ध सात्विक आहार, शाकाहार. आणि ननवा राहिली त्यात की एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचुनी नाही बळी आहे तो. तुकोबारा जे आम्हाला विनंती करतात की तुम्ही बुद्धीचा पालट करा, तुमच्या सात्विक बुद्धी आणा. ती कशाने आणायची? ज्ञानोबा म्हणतात आहारा वाचुनी नाही बळी आहे तो. अर्थात शुद्ध सात्विक शाकाहार हा सात्विक बुद्धी निर्माण करण्यासाठी सर्वात सर्वात बलवान साधन आहे. ज्ञानोबारांनी भगवंताचं नाम नंबर 3ला ठेवलंय, नंबर 2ला सज्जनाची संगती ठेवली, आणि नंबर 1ला सात्विक आहार ठेवलाय. आहारा वाचुनी नाही बळी आहे तो. अर्थात शुद्ध सात्विक आहार तुमच्यामध्ये सात्विक बुद्धी निर्माण करतो आणि ही सात्विक बुद्धी तुम्हाला भगवंताशी जोडते. सात्विक आहार म्हणजे तरी काय? की ज्याला गोड अन्न आवडतं तो सात्विक आहार असतो. मधुर रसी वाढे मेचू जाय, बरोबर आहे. की ज्याला गोड खायला आवडतं, फलाहार, मधुर पदार्थ, सगळे साखरेचे पदार्थ, गुळाचे पदार्थ, कुठलंही गोड, दूध दुभतं, पोळी भाजी भाकरी, दही दूध, तूप, वरण भात, ड्राय फ्रूट्स वगैरे वगैरे अशा प्रकारचं. त्यातली त्यात गोड ज्याला खायला आवडतं, मधुर रसी वाढे मेचू जाय. मेचू म्हणजे इच्छा किंवा आवड. ज्याला गोड खाण्याची खूप आवड आहे, गोड खाण्याची इच्छा होते, तो सात्विक वृत्तीचा मनुष्य असतो. मधुर रसी वाढे मेचू जाय. ज्याला गोड आवडतं तो सात्विक स्वभावाचा असतो. आणि ज्याला अति तिखट, अति आंबट, अति खारट, अति दहक खायला आवडतं तो राजस तामस वृत्तीचा माणूस असतो. त्यांना बरं बोलतायत, वाफेच्या शिगे लावल्या वातीही लागे, तैसा ऊन ऊन मागे राजस होतो. भजे आदनातून काढे, त्यातून असं धुपण निघत असते, वाफा निघत असतात. त्या वाफावर जर वात धरली तर ती पेटल, इतके ऊन भजे असतात. पण तसे ऊन ऊन गरम भजे तोंडात टाकतो अग्नीच गिळतो. वाफेच्या शिगे लागली वातीही लागे, तैसा ऊन ऊन मागे राजस होतो. तैसा ऊन ऊन मागे. अर्थात ज्याला अति गरम खायला आवडतो तो राजस. एकदा 2 मित्र हॉटेलमध्ये गेले आणि ऑर्डर दिली. अरे म्हणले तुझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम असेल ते खायला आण. ते वेटर म्हणलं नाव होतं सांगा ना. अरे आण म्हणले जे गरम आहे ते, सगळ्यात गरम असेल ते आण. वेटर बी भारी होता, गेला एका बशीत विस्तव घेतलं आणि आणलं मांडला टेबलवर. खा म्हणले, सगळ्यात गरम हेच आहे म्हणले, विस्तवच आहे. त्यांनी सिगारेट काढली, पेटवली, झुरका हाणला, निघून गेले. तेच आबरे होते. विनोदाचा भाग सोडा, तुमच्या हॉटेलमध्ये जे सगळ्यात गरम आहे ते आणा. हे तेज, जे काय भाजीची ऑर्डर दिली, हे तेज आण रे, मसाला मारून आण रे, तर्री मारून आण रे, मस्का मारून आण रे. म्हणजे अति तिखट, अति आंबट, अति असे पुष्कळ लोक असतात की बाईने बायकोने किंवा पंगत 10-12 माणसं पंक्तीला बसलेत, त्या माऊलीने बरोबर मीठ टाकलं असतं, त्यांनी चव पाहिली असती. मीठ प्रमाणात असते. 10 माणसं पंक्तीला बसलेत, 2-4 माणसं खायला सुरू करतात, पण 4-2 असे असतात की बचकभर मीठ घेतील, त्या भाजीत टाकतील, हलवतील, चांगल्या भाजीला खारट करतील आणि कणाकणा हाणतील. चांगली भाजी खारट करायची, कणाकणा हाणायची. अरे त्या माऊलीने बरोबर टाकलेत, तू आधी खाऊन पाहा ना, तुला आळणी लागलं तर वरून मीठ टाक, पण खाऊन पाहायचं नाही, डायरेक्ट मीठ टाकायचं. भाकरीच्या किंवा पोळीच्या तुकड्याने हलवायचं आणि मग सुरू करायचं. ते खारट लागतंय, ते इतरांनी खाल्लं तर खारट लागतंय, पण हा पट्ट्या कणाकण हाणतो. तात्पर्य अति खारट, अति आंबट, अति तिखट, अति दहक, शुष्क, वाळलेलं, शिळं अन्न ज्याला आवडतं ते राजस तामस वृत्तीची माणसं असतात. दारू मांस ज्याला आवडतं ते राजस तामस वृत्तीची माणसं असतात, जास्त तामस वृत्तीचे. शिळी भाकरी ज्याला आवडते, शिळी भाकरी ज्याला आवडते तो राजस तामस वृत्तीचा असतो, की जी राजस तामस वृत्ती विकारी असते. शिळं आवडतं ते राजस तामस असतात. जास्त तामस वृत्तीच्यानं शिळं आवडतं राजसापेक्षा. राजस तामस या काय ते गुंतलेला शब्द येतो.
19-20 म्हणल्यासारखं राजस्थानमध्ये सारखेच असतात, नमुने असतात ते 19-20. शिळी भाकर आवडते, तो जास्त करून तामस असतो. दिवाळीचा सण आहे, सगळ्या करंज्या लाडू फाडू काय काय बाईंनी घरामध्ये सगळं तळून ठेवले, पण घरात एखादी सासू असती म्हातारी, सगळे जेवायला बसलेत, सगळे गोडाधोडाचे ताट भरले, वाढले, आणले, पुढे मारले, सगळे जेवायला लागलेत, पुरणपोळी लाडू बुंदी गोळे काय जे असेल ते वगैरे वगैरे वगैरे. पण एखादी म्हातारी अशी असती, सुनाला म्हणते, अगं हे पोरी, ती टोपल्यात अर्धी भाकरी कालची आण बरं. सुन म्हणते, अहो सासूबाई आज दिवाळीचा सण आहे ना, शिळं का म्हण. नाही बाई, शिळं खाल्ल्याशिवाय माझं पोटच भरत नाही, आण बाय. चटणी आणि शिळी भाकर आणून देते सून. ती म्हातारी शिळी भाकर खाते, त्या लाडूला हात लावत नाही, खाल्ली एखादी पोळी खाते, उठते. समजून घ्यायचं, जिला शिळं खायला आवडतं ती म्हातारी किंवा तो माणूस तामस वृत्तीचा असतो, अर्थात तामस बुद्धीचा असतो, राजस बुद्धीचा असतो. अति तिखट, मरणाचं तिखट. तिखट खाताना एवढं तिखट खातो की नाकाला धारा, डोळ्याला धारा, कपाळाला धारा, घामाच्या घाम, पुसपुस बेजार, नाक पुसपुस बेजार. मोठ्या डेचक्याने पाणी पित असतो, एकड खात असतो, एकड पाणी पितो, एकड नाक पुसतो, डोळे पुसतो, कपाळ पुसतो, त्याच्या अंगाचा दाह होतो, तरी कणाकण तिखट आणतो. राजसवर्तीचा मनुष्य असतो, राजस बुद्धीचा मनुष्य असतो. आणि म्हणून जसा आहार तसा धातू किंवा पेशीचा स्वभाव, जसा धातू किंवा पेशी तसं चित्त, आणि जसं चित्त तसं स्वभाव, वृत्ती किंवा बुद्धी बनते. आणि मग ज्ञानोबा आहे आम्हाला इथं सात्विक बुद्धी प्राप्त करण्याचं बलवान साधन सांगतायत. आणि महाराज म्हणतायत ज्ञानोबा आहे की एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचून नाही बळी आहे तो. तुम्हाला जर तुमच्या अंतकरणातून राजस तामस बुद्धी घालवायची आणि सात्विक बुद्धी जागृत करायची, तर ज्ञानोबा म्हणतात बलवान साधन आहे शुद्ध सात्विक शाकाहार. आणि म्हणून प्रत्येकानं शुद्ध सात्विक शाकाहार करावा. अति क्रोधित माणसं असतात, ते अति तिखट खाणार, अति आंबट, अति खारट खाणार असतात, त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो, ते राजस तामस वृत्तीचे असतात, राजस तामस बुद्धीचे असतात. जे सात्विक आहार करतात, शुद्ध शाकाहार, मधुर फलाहार, सौम्य असतात, स्वभावानं गोड असतात, मवाळ असतात, साचा आणि मवाळ, साचा आणि मवाळ, मितुले परी सरळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, ही वृत्ती असते. आणि म्हणून तुकोबाराचा जो उपदेश किंवा हट्ट आहे की बुद्धीचा पालट करारे काही, मॅक्झिमम लोकात 95% लोकात बुद्धी राजस-तामस वृत्तीची, की जी विकारी आहे, जिला संसाराने विषयभोग आवडतात, जी तुम्हाला भगवंतापासून दूर नेते. राजस-तामस बुद्धी तुम्हाला भगवंतापासून दूर नेते. ही बुद्धी गेल्याशिवाय, राजस-तामस बुद्धी गेल्याशिवाय तुम्हाला देव भेटत नाही. मग राजस-तामस बुद्धी घालून, अर्थात या राजस-तामस बुद्धीचा पालट करून तुमच्यात सात्विक बुद्धी यावी की जी भगवंताशी जोडते असं वाटत असेल, तर तुम्हाला शुद्ध सात्विक शाकाहार करावा लागेल. कारण शुद्ध सात्विक शाकाहारानं बुद्धी सात्विक बनते आणि सात्विक बुद्धीला फक्त भगवंत आणि भगवंताचं नामच आवडतं. आणि ही बुद्धी तुम्हाला भगवंताशी जोडते, भगवत स्वरूप बनवते. भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी जे वरी. सात्विक बुद्धीला निज धर्माची आवड आहे. निज धर्माची आवड म्हणजे निज धर्म चोकडा, नाम उच्चारू घडघडा, मुख्य धर्म देव चित्ती, आदी अवसानांती. देव आणि देवाचं नाव आवडणं हाच निज धर्म आहे. फक्त देव आणि देवाचं नाव आवडणं हाच निज धर्म आहे. म्हणून देव हवा आहे ना, त्यासाठी सात्विक बुद्धी लागेल. आणि सात्विक बुद्धी हवी आहे तर शुद्ध शाकाहार करावा लागेल. मांसाहार टाळावा लागेल. मांसाहार करण्याला नरकाशिवाय गती नाही आहे. काय सांगावं आता. मांस खाणं पाप आहे आणि दारू पिणं महापाप आहे. ब्रह्महत्या, असुरापान, अस्तेय, गुरुवांगनागमन, त्या विषयात जात नाही, आता विषांतर होईल. पण मोजकं सांगतो की मांस खाणं पाप आहे, दारू पिणं महापाप आहे. मांस थोडं अलीकडे, पण दारू अजून पुढं ठेवली देवानं. दारू महापापात ठेवली, मांस पापात ठेवले. नाथ महाराज म्हणतात की मांस खाणारला नरकाशिवाय गती नाही. महाराज लिहित आहेत, आवडी खावया मांसा या स्वर्गाची आशा, जे करी ती पशुहिंसा
त्या पुरुष अधपतन नरकवास. ओवी पुन्हा ऐका. आवडी खावया मांसा या स्वर्गाची आशा, जे करीती पशुहिंसा त्या पुरुष अधपतन नरकवास. अर्थात मांसाहार करणाऱ्या माणसाला, मटण खाणाऱ्या माणसाला नरकाशिवाय गती नाही आहे. अपेयाचे पाणी का अखाद्याचे भोजनी वाढवी उतानी तामस होतो. बरोबर आहे. जे अपेय म्हणजे दारू आहे, अखाद्य म्हणजे मांस आहे, ते खाण्याची त्याला इच्छा होते. वाढवी उतानी, उतानी म्हणजे इच्छा, वाढवी उतानी तामस होतो. तमोगुणी माणसाला दारू आणि मांस जास्त आवडतं, रजोगुणीलाही आवडतं. ते 19-20 असतात, एकमेकाचे मावस भाऊच आहेत ते. राजस तामस माणसाला दारू आणि मांस आवडतं. मन पडली आपल्याकडं, एक नळी आणि 12 पोळी, एक नळी आणि 12 पोळी, 12 पुरणाच्या पोळ्या एकीकडं आणि एक टिबियाची नळी एकीकडं, किंवा ह्युमरस, हाडाचे नाव आहेत. एक टिबियाची किंवा ह्युमरस किंवा फिमर, ही नळी एकीकडं आणि 12 पोळ्या एकीकडं. अर्थात माणसाला सर्वात प्रिय एक पार्टी काय तर मटन पार्टी. मनुष्य पैसा मिळाला, श्रीमंत झाला, करतो काय? चला म्हणतो एन्जॉय करू. कुठे गेला, बाहेर गेला, पिकनिकला, हॉटेलमध्ये कुठे गेला, करून काय करतो? बेसुमार मटण खातो, अर्थात कोंबडे खातो. आधी दारू पितो, वरून कोंबडे खातो, वरून जुगार खेळतो, आणि 4थ्या नंबरला व्यभिचार करतो. झाली त्याची एन्जॉयमेंट. दारू, मांस, जुगार आणि व्यभिचार, अर्थात परस्त्री, ही त्यांची एन्जॉयमेंट आहे. हे पतनाचं कारण आहे, हे नरकाला न्यायचं साधन आहे. दारू, मटण, जुगार आणि परस्त्री हे सरळ नरकाला नेतात, आणि याला तुम्ही एन्जॉयमेंट म्हणतात. पैसा वरदान ठरला का शाप? शाप ठरला. आणि मग अर्थाला जोडून 15 अर्थाचे अनर्थ आहेत. भाग्यानं पैसा मिळतो, पण हा पैसा कसा खर्च करावा याचं भाग्य मिळत नाही. ते सतसंगतीने परमार्थानं प्राप्त करावं लागतं. आणि मग धनवान मनुष्य परमार्थात वागत नसेल तर हे धन त्याला वरदान ठरण्याच्या शाप ठरतं. का? ते 15 अर्थाचे अनर्थ त्याच्याकडून पाप करून घेतात आणि त्याला नरकाला नेतात, आणि त्याच्या ते सगळं मोडते. दारू, परस्त्री, जुगार, मांस वगैरे वगैरे. तो विषय नाही, आपला विषयांतर होईल. परंतु धन तुम्हाला वरदान ठरण्याच्या शाप ठरतं. आणि मग मांसाहार आणि दारू टाळा, परस्त्री टाळा, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. आणि म्हणून बुद्धीचा पालट करा असा आग्रह महाराजाचा. कारण बुद्धी पालटली, अर्थात सात्विक बुद्धी तुमच्यात आली तर तुम्हाला देव भेटेल. राजस्थामस बुद्धीला देव आवडत नाही, म्हणजे राजस्थामस बुद्धी घालवा, शुद्ध शाकाहार करून तुमच्या सात्विक बुद्धी येईल आणि तुम्हाला देव भेटेल. याकरता महाराजचा आग्रह आहे की बुद्धीचा पालट धरा रे काही. आणि जर बुद्धीचा पालट केला नाही, तुम्ही महाराजांचं ऐकलं नाही, बुद्धीचा पालट केला नाही, अर्थात तुमच्या सात्विक बुद्धी आली नाही, तर ज्ञानोबा सांगतायत, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कोडी जाय परी जाती न नशे. अलग लक्षामध्ये, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कोडी जाय परी जाती न नशे. ते परी अनंत अपारे होत जात जन्मांतरे, परी त्रिगुणवत न व्यभिचारे प्राणी यांचे. लक्ष द्या. दलवारा म्हणतात की ज्वारीचं बीज लावलं, ज्वारीचं ताट आलं, त्याला ज्वारीचं कणीस लागलं, त्याला ज्वारीचे दाणे भरले, तो ज्वारीचा दाना खाली जमिनीत पडला, पुन्हा ज्वारीचं ताट, पुन्हा ज्वारीचं कणीस, पुन्हा ज्वारीचा दाना, दाना खाली पडला, पुन्हा ज्वारीचं ताट. हा क्रम कधीच मोडत नाही. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, असे कल्प कोडी जाये परी जाती न नशे. ज्वारीच्या बीजापासून ज्वारीचंच कणीस, पुन्हा ते लावलं बी तर पुन्हा ज्वारीचंच कणीस. हा क्रम कधीच मोडत नाही, ज्वारीपासून ज्वारीच. तसं या जन्मात तुम्ही ज्या गुणात बद्ध आहेत, सत्वरजतम ज्या गुणात बद्ध आहेत, त्याच गुणांनी तुम्ही मरता, त्याच गुणांनी पुन्हा तुम्ही जन्म घेता, त्याच गुणांनी मरता, त्याच गुणांनी पुन्हा जन्म घेता. हा क्रमही कधीच मोडत नाही. जर तुम्ही शाकाहार केला नाही, सज्जनाच्या संगतीत आले नाही आणि मुखानं भगवंताचं नाम घेतलं नाही, या 3 गोष्टी जर केल्या नाही, तर ज्या स्वभावात वाढलात, ज्या स्वभावात मेलात, तोच स्वभाव तिथून पुढे तुम्हाला प्रत्येक जन्मात लाभतो. तुम्ही समजा रजोगुणी आहेत किंवा तमोगुणी आहेत, तुम्ही भगवंताचं नाम घेत नाहीत, सज्जनाच्या संगतीत येत नाहीत, शुद्ध शाकाहार करत नाहीत, आणि राजस्थामस गुण घेऊन जर मेलात, राजस्थामस गुणात वाढलात, राजस्थामस गुण घेऊन मेलात,
तर पुन्हा राजस तामस गुणातच जन्माल. एक तर राजस किंवा तामसमध्ये कुठला तरी एकात. उदाहरणार्थ तमगुणात वाढतात, तमगुणात मेलात, तमगुणानेच पुढचा जन्म घेणार. तमगुणात वाढणार, तमगुणानेच मरणार, तमगुणातच त्याच्या पुढचा जन्म घेणार. हे गुण हे कधीच बदलत नाहीत, स्वतःहून कधीच बदलत नाहीत. ते बदलतात पण कधी? शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखाने भगवंताचं नाम, या 3 गोष्टी जीवनात आल्या तर स्वभाव बदलतो, वृत्ती बदलते, बुद्धी बदलते. अन्यथा ही वृत्ती, बुद्धी आणि स्वभाव कधीच बदलत नाही. हनुमान ज्ञानोबा म्हणतात की बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कुडी जाय परी जाती न नशे. अर्थात ज्वारी लावली तर ज्वारीपासून ज्वारीचं ताट, ज्वारीचा दाना, पुन्हा ज्वारीपासून ज्वारीचं ताट, ज्वारीचा दाना, ज्वारीचं कणीस, हा क्रम जसा कधीच बदलत नाही तसं तुमचा स्वभाव, तुमची बुद्धी, तुमची वृत्ती कधीच बदलत नाही. त्याच वृत्तीने, त्याच बुद्धीने तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म धरता. ती तेव्हाच बदलते वृत्ती आणि बुद्धी की जेव्हा तुम्ही शाकाहार करता, सज्जनाची संगती करता आणि मुखाने भगवंताचं नाम घेता. धनवारा लिहितात तिथं 2 गुण खाचती एक धरी उन्नती आणि तैशाची होती वृत्ती जीवाची. आणि मग वृत्ती ऐसे मन धरती, मना ऐसे क्रिया करीती आणि केली ऐसे वरिती मरोनी देही. हो, कुठले तरी दोन गुण खचतात, एक गुण उफाळून वर येतो. आणि जो गुण तुमच्यात तेवत आहे तशी तुमची वृत्ती होते, तशी तुमची बुद्धी होते. समजा राजस आणि सत्वगुण खचले, तमगुण वर आला तर तुम्ही तमगुणी वृत्तीचे, तमगुणी बुद्धीचे, तमगुणी स्वभावाचे असता. आणि तमगुणी वृत्ती, तमगुणी बुद्धी तर तुमचं मन, बुद्धी ही तमगुणीच आणि क्रियाही तमगुणीच असतात. अर्थात तुम्ही दुष्ट, दुराचारी, विकारी असता. का? तो तमगुणी, तमगुण वाईट असतो. रजगुणी छंदिक असतो, माझं आहे माझं, जगाचं आहे माझं, परद्रव्य परिणामाचा अभिलाष असतो, चंचल असतो. काय चंचलू मासा कामिनी कटाक्ष जैसा, अतिशय चंचल असतो रजगुण. धनाचा हव्यास असतो, तृष्णा असते. तमगुणी प्रमादी असते, आळशी असते, मूर्ख असतं, नालायक असते, गाढव असतं. हे सगळे शब्द त्याला लागू पडतात. हो, आचारभंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे, मरेपरी तेनेकडे क्रिया जाय. जे करू नये ते मुद्दाम करायचं, जे खाऊ नये ते मुद्दाम खायचं, ही तमगुणी वृत्ती. जे बोलू नये ते मुद्दाम बोलायचं. निवड नालायक, ज्याला आपण म्हणतो नाही, गाढव आहे, नालायक आहे, बदगय, मूर्ख, हे सगळे विशेषण त्याला लागू पडतात. कुणाला? तमगुणी माणसाला. बेकार वृत्तीच, वाईट वृत्तीच, आळशी, प्रमादी, झोपणार, कपटी, कडू, दुराचारी. अनेक हे एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. तमगुणी कसा ओळखावा? ज्ञानोबा म्हणतात की अंधाराने घुबडाला आनंद होतो तसं दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद होतो तो तमगुणी असतो. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. ज्ञानोबा दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो, दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमगुणी असतो. जेवढं वाईट करावं तितका आनंद मिळतो. वाईट केल्यानं, वाईट वागल्यानं ज्याला आनंद मिळतो तो तमगुणी असतो. जगाचं धन लुटल्यानं, परस्त्री भोगल्यानं ज्याला आनंद मिळतो तो रजगुणी असतो. आणि देवाचं नामस्मरण केल्यानं ज्याला आनंद मिळतो तो सत्वगुणी असतो. ज्याला देव आवडतो, देवाचं नाव आवडतं, जो परोपकारी असतो, दयाळ असतो, मायाळ असतो, प्रेमळ असतो, परोपकारी असतो, जगासाठी जगतो, ज्याला देव आणि देवाचं नाव आवडतं तो सात्विक असतो. आणि असा सात्विक संसार जिंकतो, भगवंताला प्राप्त करतो. अशी सात्विक बुद्धी तुम्हाला देवाशी जोडून देते. पण ही सात्विक बुद्धी आमच्यात यावी असं वाटत असेल तर तुम्हाला शुद्ध सात्विक शाकाहार करावा लागेल, सज्जनाची संगती करावी लागेल, मुखानं भगवंताचं नाम घ्यावं लागेल. अन्यथा तुम्ही शाकाहार केला नाही, सज्जनाची संगती केली नाही, मुखानं देवाचं नाव नाही घेतलं तर सात्विक बुद्धी तुमच्यात येणार नाही. तुमच्यात असेल ती रजोगुणी आणि तमगुणी बुद्धी असेल. आणि तमगुणी रजोगुणी बुद्धी विकारी असते, तुम्हाला देवापासून दूर नेते, विषयात संसारात ढकलते, देवापासून तोडते. आणि याच बुद्धीत, याच स्वभावात, याच वृत्तीत तुम्ही पुन्हा पुन्हा जन्मता, पुन्हा पुन्हा मरता. जसं ज्वारीच्या दाण्यापासून पुन्हा पुन्हा ज्वारीच, तसं या तमगुणी रजोगुणी वृत्तीत पुन्हा पुन्हा त्याच वृत्तीत जन्मणार मरणार, जन्मणार मरणार. याला कधीच शेवट नसतो. रजोगुणी तमगुणी वृत्ती तेव्हाच बदलते जेव्हा तुम्ही शाकाहार करता, सज्जनाची संगती करता आणि देवाचं नाव घेता. आणि म्हणून आपल्याकडे मन पडली की खोडीला औषध नसते, स्वभावाला औषध नसते.
जित्याची खोड मेल्याने जात नाही, हे त्याच्यामुळेच पडले. कारण रजोगुणी मनुष्य रजोगुणात वाढतो, रजोगुणात मरतो, पुन्हा रजोगुणी जन्म घेतो, पुन्हा रजोगुणात वाढतो, रजोगुणाने मरतो, पुन्हा रजोगुणाने जन्म घेतो. हा क्रम कधीच संपत नाही जर त्यांनी शाकाहार केला नाही, देवाचं नाव घेतलं नाही आणि सज्जनाच्या संगतीत आलं नाही. तर त्याच वृत्तीत आणि स्वभावात जन्मतं. आणि म्हणून असं म्हणतात की जित्याची खोड मेल्याने जात नाही. खोडीला औषध नाही, स्वभावाला औषध नाही. आणि म्हणून मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत प्रामुख्यानं दोन गोष्टी जातात. एक त्यांनी केलेलं पाप पुण्य आणि दुसरं त्याचा स्वभाव. मनुष्य मरताना आपल्यासोबत स्वभाव घेऊन जातो. ज्या स्वभावात मेल आहे त्या स्वभावानेच पुन्हा जन्म घेतो, त्या स्वभावाने मरतो, त्या स्वभावानेच पुन्हा जन्म घेतो. आणि म्हणून माणसाचा स्वभाव, वृत्ती आणि बुद्धी कधीच पालटत नाहीत. त्याच वृत्ती, त्याच स्वभावात बुद्धी जन्मतात मरतात, त्याला शेवटच नाही. जसं बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज समय, असे कल्पकोडी जाईपर जाती न नसे. ज्वारीपासून ज्वारीच, कधीच बदलत नाही. तसं रजगुणी तमगुणी बुद्धीपासून रजगुणी तमगुणीच बुद्धी, ही पिढ्याने पिढ्या कितीदा तुम्ही जन्म घ्या, त्याच वृत्तीत जन्म घेणार, त्याच बुद्धीत जन्म घेणार, त्यालाही शेवट नाही. याला शेवट आहे पण तेव्हा जेव्हा तुम्ही शाकाहार कराल, सज्जनाची संगती कराल आणि मुखाने देवाचं नाव घ्याल. आणि म्हणून महाराज म्हणतायत की तुम्ही आपल्या बुद्धीचा पालट करा. राजस तामस बुद्धी हाकला, सात्विक बुद्धी जागी करा, तरच तुम्हाला देव भेटेल, अन्यथा नाही. आणि म्हणून गलिच्छ अन्न खाण्याचं सोडा, वाईट पिण्याचं सोडा, वाईटाची संगती सोडा, सज्जनाच्या संगतीत या. सात्विक बुद्धी तुम्हाला तेव्हाच लाभेल किंवा बुद्धीचा पालट तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही शुद्ध शाकाहार कराल, सज्जनाच्या संगतीत याल आणि मुखाने भगवंताचे निरंतर नाम जपाल. मी काय विधान केलं की माणसाचा स्वभाव स्वतःहून कधीच बदलत नाही. तो बदलतो, पण कधी शुद्ध शाकाहार केला, सज्जनाची संगती केली आणि मुखानं भगवंताचं नाम घेतलं तर बदलतो. पण स्वतःहून स्वभाव कधीच बदलत नाही. तुम्ही किती जन्म घ्या, प्रत्येक जन्मात तो स्वभाव लाभतो. आणि म्हणून आपल्याकडे मन पडले, जित्याची खोड मेल्यानं जात नाही, खोडीला औषध नाही, स्वभावाला औषध नाही. एकदा एक अशी गरीब भिकाऱ्याची मुलगी रस्त्यावर भीक मागत होती, पण दिसायला अतिशय देखणे भिकाऱ्याची होती. एका घरी भीक मागत होती आणि मोठ्या मोठ्यानं म्हणत होती, वाडग माय तुकडा, वाडग माय तुकडा. हा शब्द लक्षात ठेवा, पुढे कामाला येईल. वाडग माय तुकडा. त्या गावात एक दिवशी कलेक्टर फेरीला गेला. मी काय सांगतोय की माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही स्वतःहून. एक भिकाऱ्याची मुलगी दिसायला अतिशय सुंदर आणि एका घरापुढं भीक मागते आणि म्हणते मोठ्या मोठ्याने, वाडग माय तुकडा. हा शब्द लक्षात ठेवा, वाडग माय तुकडा. कलेक्टर गावात फेरीला गेला. कलेक्टरची नजर त्या मुलीवर पडली. कलेक्टर तिच्यावर भाळला आणि त्या मुलीकडे गेला आणि म्हणाला की मुली, मी जिल्ह्याचा कलेक्टर आहे, तू दिसायला अतिशय रूपवान आणि सुंदर आहेस, माझ्याशी लग्न करशील का? ती मुलगी म्हणाली, साहेब काय गरीबाची चेष्टा करता, तुम्ही कलेक्टर, मी भिकाऱ्याची मुलगी. तर म्हटलं असू दे, भिकाऱ्याची असली तरी चालते मला. म्हणजे नका चेष्टा करू. नाही म्हणले, मला लग्न करायचे, तू तयार हो म्हण. ते म्हणले ठीक आहे, बाजूला माझा बाप भीक मागतोय, पुढच्या घरात, पुढच्या दारात आहे माझा बाप, जा म्हणले, त्याला विचारा. माझा बाप हो म्हणला तर मी करते. गेला बापाकडे, बापाला विचारलं, बापाही तेच म्हटलं, का गरीबाची चेष्टा करता? तो कलेक्टर म्हणला, नाही हो, मुलगी खरंच छान आहे, असू द्या भिकारी, मी तिला सजवेल. असू द्या भिकारी म्हणले, कपडे फाटकेत असू द्या, फार सुंदर आहे, मला लग्न करायचं, तुमची मुलगी मला द्या. बाप तयार झाला, लग्न झालं. आता साहजिकच आहे, नवरा डॉक्टर तर बायको फुकटात डॉक्टरीन, न शिकली तरी फुकटात डॉक्टरीन. नवरा मास्तर तर बायको फुकटात मास्तरीन. नवरा कलेक्टर तर बायको कलेक्टरीन. या कलेक्टरीन बाई आल्या जिल्ह्याच्या ठिकाणी. 4 महिने सुखात संसार झाला. योगाने अचानक
4-2 महिन्यांनी संक्रांती आली. संक्रांतीच्या सणाला कलेक्टरबाईंनी हळदी कुंकू ठेवलं. कलेक्टरबाईंनी हळदी कुंकू ठेवलं त्यांच्या स्वतःच्या घरी. बायका बोलवल्या आजूबाजूच्या हळदी कुंकवाला. काय फराळ वराळ झाला, काय देत असते ते संक्रांतीला काय देतात बा एकमेकाला सप्रेम भेटते, देणं झालं. पण नंतर एक सामुदायिक नाव घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला. नवऱ्याचे नाव घ्या म्हणले, बारी बारीने सुरू झालं. मग कलेक्टरबाई म्हणले आता हे मोठे यांचं ऐकतं सगळं, मान मोठं आहे, बाकीच्या बायकांना ऐकावं लागतं. कलेक्टरबाई म्हणले तुम्ही घ्या आधी सगळ्यांना नावं घेतले. आता कलेक्टरबाईची पाळी आली. बायका म्हणल्या कलेक्टरबाई तुम्ही घ्या आता नाव. मग कलेक्टरबाई नाव घ्यायला लागले. कलेक्टरबाई काय म्हणतात ऐका, माझ्या नवऱ्याचा लई सुंदर मुखडा, माझ्या नवऱ्याचा लई सुंदर मुखडा, माझा नवरा कलेक्टर वाडग माय तुकडा, माझा नवरा कलेक्टर वाडग माय तुकडा. याला म्हणतात जित्याची खोड मेल्याने जात नाही. खोडीला औषध नसते, स्वभावाला औषध नसते. आता कलेक्टरची बायको झाली ना, थाटात जागावं, थाटात भारीव का ना घ्यावा. पण पडिले वळण इंद्रिया सकाळा, भाव तो निराळा नाही तुझ्या. बालपण भीक मागण्यात गेलं, पडिले वळण इंद्रिया सकाळा. बालपण अख्खं बालपण भीक मागण्यात गेलं. ती वृत्ती बनली, तो स्वभाव बनला. आणि उखाणे तसंच घेतला की माझ्या नवऱ्याचा लई सुंदर मुकडा, माझा नवरा कलेक्टर वाडग माय तुकडा, वाडग माय तुकडा. याला म्हणतात जित्याची खोड मेल्याने जात नाही. स्वभावाला औषध नाही, खोडीला औषध नाही. स्वभाव कधीच बदलत नाही. किती जन्म घ्या, पुढे हजारो जन्म घ्या, त्या स्वभावात जन्मता, त्या स्वभावात मरता. स्वभाव कधीच बदलत नाही स्वतःहून, तो बदलतो. पण शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि भगवंताच्या नामानं, अन्यथा कशानेच नाही. त्या स्वभावात पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं आणि मरावं लागतं. आणि म्हणून आपल्याकडे म्हणत की स्वभावाला औषध नाही, खोडीला औषध नाही. याचं हे कारण आहे. एक अति शिकलेला माणूस आणि योगागून त्याला अतिशय गावंढाळ अडाणी बायको मिळाली. हा मोठा साहेब आणि ती अडाणी बायको मिळाली. नवऱ्याने काही सांगितलं की तिने म्हणा व्हा, पाणी आण व्हा, पोरग शाळेत गेले का व्हा, आंघोळीला पाणी काढ व्हा, जेवण वाढ व्हा. तिने कशाला व्हा व्हा करा, काय म्हणलं तिने व्हा म्हणावं. आता याचा अपमान व्हायचा 4 चौघा लोकात. त्याने एक दिवशी हळूच जवळ घेतलं, पाठीवर हात टाकला का म्हणले मी मोठा साहेब आहे, व्हा असं व्हा व्हा करू नये, असं व्हा व्हा करू नये, जरा नीट बोलावं, होय म्हणावं, होय म्हणावं. हे व्हा व्हा काय करते का सारखं, ते व्हा म्हणायचं सोडून दे, इथून पुढे हो म्हण. म्हणले मालक मी आता इथून पुढे नक्की होय म्हणाल बघा, मी व्हा म्हणायचीच नाही. बरं म्हणले ठीक आहे. योगाने 1-2-4 दिवसांनी त्याचा मित्र घरी आला आणि हा म्हणला जागा पोहे करून आण. आता तिला खुणलं, ते थोडं ध्यानात होतं ते हा म्हणल्याला. पण गेली घरामध्ये पोहे करण्यात तल्लीन झाली, मग्न झाली पोहे करण्यात, विसरली नवऱ्यानं काय सांगितलं ते. नवरा बाहेरून म्हणतो अगं झाले का ग पोहे, नवरा म्हणतो झाले का ग पोहे, आतून म्हणते व्हा व्हा. याला म्हणतात जित्याची खोड मेल्याने जात नाही, खोडीला औषध नसते, स्वभावाला औषध नसते. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय असे, कल्पकुडी जाय परी जाती न नशे, ती परी अनंत पारे होत जात जन्मांतरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणी यांचे. हे वाक्य ऐका, त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणी यांचे. बीजापासून झाड, झाडापासून बीज, हा क्रम कधीच बदलत नाही. तसं तुमचं जे त्रिगुणत्व आहे अर्थात सत्व रज तम गुण, तेही कधीच बदलत नाही. त्या स्वभावात जन्मता, त्या स्वभावात मरता. रजोगुणी तमगुणी असेल तर त्याच वृत्तीत जन्माल, त्याच वृत्तीत मराल. रजाने तम कधीच जाणार नाहीत, ते तेव्हाच जातील. आणि सात्विक वृत्ती बनेल केव्हा, जेव्हा शुद्ध शाकाहार कराल, मुखाने भगवंताचं नाम घ्याल आणि सज्जनाची संगती कराल तर. आणि म्हणून मेल्यानंतर मनुष्यासोबत पाप पुण्य जातं, पण स्वभावही जातो. आणि तोच स्वभाव पुढच्या जन्मात तुम्हाला लाभतो. धनभराबी लिहित आहेत, मनषष्टा या इंद्रिया ते धनंजया, देहराजू ने देहापासून या गेला. येत आता स्वर्गी मग देत जैसे देहा पंगे, ते तर तैसेची मांडी मनाधिक. मनुष्य मेला आणि हा देहराज आत्मा निघाला की आत्मा आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रियांसह मन घेऊन जातो. आणि मग इथं किंवा स्वर्गात त्या इंद्रियाची स्थापना करून
त्या मनाची स्थापना करून ज्या स्वभावात मनुष्य मागच्या जन्मात होता तोच स्वभाव त्याला पुढच्या जन्मात लागतो. त्यांना बरं बोलतात, हे तात्वा स्वर्गी जेत जैसे देहापंगी तेत तैसेची पांगी मनाधिक. कारण आत्मा आपल्यासोबत 5 ज्ञानेंद्रिय 6 मन घेऊन गेलाय आणि मन नेल्यामुळं त्या मनावर जे काही संस्कार झालेत मागच्या जन्माचे, जो मनाचा स्वभाव आहे, जी वृत्ती आहे, तसंच मन त्या स्वभावाने पुढचा जन्म घेतं. आणि म्हणून वृत्ती, बुद्धी, स्वभाव कधीच बदलत नाही. अनंत जन्मात तुम्हाला तीच बुद्धी, तोच स्वभाव, तीच वृत्ती लाभते. आणि तुम्ही राजस तामस वृत्तीत असाल तर राजस तामस वृत्तीनंच अनंत काळ जन्म घ्याल. राजस तामस वृत्ती कधीच जाणार नाही. राजस तामस वृत्ती ही विकारी तुम्हाला देवापासून दूर नेते, संसारात बांधते. आणि मग राजस तामस वृत्ती स्वतःहून कधीच बदलत नाही आणि तुम्हाला देव कधीच मिळत नाही. मग राजस तामस वृत्ती जावी आणि सात्विक वृत्ती यावी, सात्विक वृत्ती यावी, सात्विक बुद्धी यावी, अर्थात बुद्धीचा पालट व्हावा, अर्थात सात्विक बुद्धी यावी. यासाठी तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती, मुखानं भगवंताचं नाम. तुमच्या सात्विक बुद्धी जागी होईल आणि सात्विक बुद्धी तुम्हाला भगवंताशी जोडेल, तुम्हाला देव बनवेल, मुक्त करेल, संसार बंधनातून बाहेर सोडेल. आणि म्हणून महाराजाचा हट्ट आहे की बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट धरा रे काही. बुद्धी बदला, राजस बुद्धी घालवा, सात्विक बुद्धी तुमच्यात आणा. आणि ज्ञानोबा म्हणतात की जरी दैव वसे अल्पची बुद्धी हृदय प्रकाशे तरी अशेशी नाशे संसार भय. दैववशानं पुण्यानं जर अल्पशी सात्विक बुद्धी हृदयात जागी झाली तर जसा गंगेला शेवट समुद्र तसा या सद्बुद्धीला शेवट भगवंतच. तशी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर. गंगेला शेवट समुद्रच तसं सद्बुद्धीला सात्विक बुद्धीला शेवट परमात्माच, मोक्षच, भगवंतच. सद्बुद्धी तुम्हाला देवच बनवणार. आणि म्हणून जी बुद्धी निष्काम भावनेने कर्म करते, फळाची आशा न ठेवता कर्म करते, ती सद्बुद्धी असते. अर्थात निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम. जी बुद्धी हरिनाम घेते पण निष्काम भावनेने घेते, जी बुद्धी कर्म करते पण निष्काम भावनेने करते, अर्थात आपले कर्म देवाची पूजा म्हणून करतो आणि नामस्मरणे देवाची पूजा म्हणून करतो, अशी बुद्धी सात्विक बुद्धी असते. आणि सात्विक बुद्धी तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देते. आणि म्हणून जोपर्यंत सात्विक बुद्धी तुमच्यात येत नाही तोपर्यंत या संसाराला शेवट नाही. तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावंच लागेल. वरून तुम्ही किती नाटकं करा, गळ्यात माळ घातली पण बुद्धीचा पालट नाही, सात्विक बुद्धी आली नाही, राजस तामसच बुद्धी आहे. कीर्तन केले पण सारखा पैशावरच डोळा ठेवला, राजस तामस बुद्धी आहे, सात्विक बुद्धी नाही आहे. सात्विक बुद्धी तुमच्यात असेल तुम्ही कीर्तनकार आहेत आणि सात्विक बुद्धी असेल तर तुम्ही देवासाठी कीर्तन कराल, पैशासाठी नाही. ठीक आहे, घ्या ना, बसपुरतं मोटरीपुरतं घ्या, त्यात काय वाद नाही, गाडीपुरतं पेट्रोल भाडं. पण मला 10,000 20,000 25,000 50,000 लाखच मिळावेत, ही राजस तामस वृत्ती. कीर्तनाचा धंदा मांडणं, कीर्तनाचा बाजार मांडणं ही राजस तामस वृत्ती. तुमची वृत्ती, तुमची बुद्धी पालटच झाली नाही अजून. कीर्तन करून लाखाचे आकडे घेतात, राजस तामस बुद्धी आहे. बुद्धीचा पालट नाही आहे आणि बुद्धीचा पालट नाही, सात्विक बुद्धी नाही, देव भेटणार नाही, तुमचा परमार्थ व्यर्थ जाईल. अभंग घ्यायचा, फलकट तो संसार येत सार भगवंत. भगवंत सार आहे, संसार फलकट आहे, पैसा फलकट आहे. आणि पाकिटात 500 रुपये कमी असले की पाकिट अंगावर फेकून द्यायचं. आणि मग संसार फलकट आहे, पैसा फलकट आहे, तर 500 रुपये कमी तर बिघडलं कुठं तुझं? काही ना काही दिलंय ना. पण पाकिट उघडायचं, 10,000ला 1,000 कमी असते, 9,000 दिले, पाकिट अंगावर फेकायचं, 10,000 काढा म्हणायचं. नाही तर लांब गेलेला असतो, गाडी ओढून माघारी आणतो आणि राहिलेले 1,000 मागतो. बुद्धीचा पालट झाला काही? परमार्थ करून बुद्धीचा पालट झाला का काही? भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याचा. आम्ही जर सुधारलो नाही तर ही पब्लिक, हे श्रोते सुधारतील कसे? मानवी जीवनात त्याग असावा. गांधीजीच्या एका शब्दावर चले जाओ, एवढ्या शब्दावर इंग्रज भारत सोडून गेले का? त्याग होता. त्यागात शक्ती असते.
त्यागाची पूजा होते. आसक्ती, मोह, धन, वासना सुटत जाव्यात, पण आमचं सुटत नाही. नाथ महाराज म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुम्ही जसं बोलता कीर्तनात प्रवचनात तसं वागा, समाज तुमच्या पायावर लोळल. तुम्ही कीर्तनात बोलता तसं वागत नाही म्हणून समाज आमच्या कीर्तनकाराचा धिक्कार करतो. आज एवढी कीर्तन प्रवचन होतात, किती समाज सुधारलाय. आज ही परिस्थिती आमच्या देशात. माणसं तमाशाने बिघडत नाहीत आणि कीर्तनानं सुधरत नाहीत. कीर्तनानं बिघडत नाहीत, आपले हे तमाशानं बिघडत नाहीत आणि कीर्तनानं सुधरत नाहीत. दोन्ही होत नाही. एवढी कीर्तनं होत आहेत, का सुधरत नाही समाज? उलट अधोगतीला चाललाय, पण सुधरत नाही. का? वक्ता कसा असा? विरक्तो वैष्णवो विप्रो द्रष्टांत कुशलो धीरो हो वक्ता निस्पृहो. वक्ता निस्पृह असावा, निरीच्छ असावा. ठीक आहे ना, गाडी भाड्याची अपेक्षा करा, पण याचा बाजार मांडू नका संत वाङ्मयाचा. ज्या भगवान कृष्णाने सगळ्या जगाला गीता दिली, जगाकडून काय घेतलं? काहीच नाही. ज्या निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला ज्ञानेश्वरी दिली, ज्ञानदेवाकडून काय घेतलं निवृत्तीनाथांनी? काहीच नाही. ज्या तुकोबाराने सगळ्या जगाला गाथा दिली, जगाकडून काय घेतलं? काहीच नाही. मग तुम्ही जगाला ज्ञानेश्वरीने गाथा देता, तर तुम्ही जगाकडून का घेता? का घेता? या संतांनी निस्वार्थ भावनेने ग्रंथ लिहिले आणि तुमच्या आमच्या हवाली केले. 1 रुपया घेतला नाही. निवृत्तीनाथाने ज्ञानदेवाकडून रुपया घेतला नाही. ज्ञानदेवाने समाजाकडून रुपया घेतला नाही. मग ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी सांगून आम्ही का पैसा घ्यावा? आम्हाला काय अधिकार आहे? बरं घ्या ना, पण गाडी भाडं थोडंफार छटाक हातपाव, पोटच त्याच्यावर आहे, छटाक हातपाव. पण तुम्ही टनाने घेता, टनाने. हा दोष, हे पाप आहे. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात बुद्धीचा पालट धरा रे काही. कीर्तन करू नये, बेसुमार पैसे घेत असाल, बेसुमार, तर तुम्ही राजस तामस वृत्तीचेच आहात. तुमच्या बुद्धीत पालट झाला नाही, दोष आहे. आधी आम्हाला सुधारण्याची गरज आहे. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. आधी आम्ही स्वतः सुधारावं आणि मग जगाला सुधारण्याचा प्रयत्न करावा. लोका सांगे ब्रह्मज्ञान आम्ही कोरडे पाषाण. आमची बुद्धी पालटली नसेल, आमच्या वृत्तीत जर बदल नसेल, तर किती कीर्तन प्रवचन करा, समाज कधी सुधारणार नाही. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. आम्ही बोलतो तसं चालावं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. याची गरज आहे. एकदा नाथ महाराजाकडे बाई गेली आणि म्हणाले की महाराज, हे पोरग गुळच फार खाते हो. महाराजांनी डोक्यावर हात ठेवला, जा आता नाही खायचं. घरी गेले, ते पोरग जास्त गुळ खायला लागलं, ढेपच हाणायला. बाई म्हणली असला कसला आशीर्वाद दिला, हे तर जास्त खायले. बाई पुन्हा आले, म्हणली महाराज जास्त गुळ खायला आशीर्वाद दिल्यापासून. नाथ महाराज हसले, म्हणले बाई ठीक इकडे. पुन्हा डोक्यावर हात ठेवला, म्हणले जा आता 8 दिवसांनी ये, आता नाही खायचं. म्हणली बरं. गेली घरी. गुळ त्या पोराचा सुटला की काय केलं, नाथ महाराजांनी इकडं स्वतः गुळ खायचा सोडला. त्या पोराचा गुळ सुटला. बाई आली, म्हणली महाराज गुळ सुटला पोराचा. म्हणले सुटला ना. म्हणली का म्हणू असं? पहिल्यांदा जास्त खाल्ला, तो आशीर्वाद काय कमी लागला का? आणि दुसऱ्यांदा आशीर्वाद दिला, गुळ सुटला. नाथ महाराज म्हणले बाई पहिल्यांदा आशीर्वाद दिला तेव्हा मीच गुळ खात होतो, माझा आशीर्वाद लागला नाही. पण दुसऱ्यांदा आशीर्वाद दिला तेव्हा मी गुळ खायला सोडला आणि आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद लागला. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आणि म्हणून बुद्धीचा पालट आवश्यक आहे. भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याचा. भगव कुत्र्याचा रंग भगवा, ते काही महात्मा नसते, महाराज नसते. पॅन्ट काढली, धोतर घातलं म्हणजे फार मोठे साधू झालो अशातला भाग नाही. मला क्षमा करा, मी माफी मागून बोलतोय. तुमच्यासमोर मी थोडा लहान असेल, पण महाराज ज्या अर्थी म्हणतात की बुद्धीचा पालट धरा रे काही, तर आमच्यात बुद्धीचा पालट आलाय का? मी महाराजांचा, तुकोबारांचा विचार समोर मांडतोय, माझ्या पदर बोलत नाही मी. का हट्ट आहे महाराजाचा बुद्धीचा पालट धरा रे काही? बुद्धीचा पालट म्हणजे तुमच्या सात्विक बुद्धी येऊ द्या. सात्विक बुद्धी आली
जिला फक्त देवाने देवाचं नाव आवडतं, संसार आवडत नाही, मग इथं फलकटतो संसार, हे लागू पडतं. सात्विक बुद्धी म्हणजे जिला फक्त देव आवडतो, बाकी काय आवडत नाही. असे आम्ही किती कीर्तनकार प्रवचनकार आहेत की आम्हाला फक्त देवच आवडतो, पैसाला आवडत नाही. मग आम्ही पॅन्ट काढून धोतर घातलं म्हणून आमच्या बुद्धीत पालट झालाय, सात्विक बुद्धी आली नाही. आम्ही राजस तामसाचे. माळा घातल्या म्हणजे काय, बुद्धीत पालट झाला. गंध लावला, बुद्धीत पालट झाला. माळा घालतोत बी, काढतोत बी. हे दिंडीत लोक फिरत आहेत, तंबाखू खातात, बिड्या खातात, चालतायत, भजन म्हणतात, तो पद बंद. दिंडी कुठं थांबली, बाजूला जाऊन कणाकण बिड्या वाढतात, तंबाखू आणतात, राटवून आणतात, मागचा काढता काढतात सगळा. एका जागी 2-2 बिड्या पिऊन येतात. यांना कोणी सुधराव? आणि म्हणून आम्हाला प्रवचनात, कीर्तनात ज्यावेळेस लोक येतील, आणि लोकांचंही कर्तव्य, एखादा मनुष्य जर कीर्तन आला आणि त्याला जर विचारलं की मामा कोणता अभंग घेतलाय, कीर्तन ऐकून आला आणि कोणी जर विचारलं बाजूच्या माणसाने की कोणता अभंग घेतला होता रे, ते म्हणतं आपल्याला काय कळतं बा त्यातलं. मग काय झक मारायला गेलता का कीर्तनाला? आपल्याला काय कळतं बा त्यातलं, झक मारायला गेलता का? अरे तुझी वृत्ती कशी बदलेल? तू वृत्ती बदलायसाठी कीर्तनात बसलायस. रजतम वृत्ती जावी, रजतम बुद्धी जावी, सात्विक बुद्धी यावी. बुद्धी पालटासाठी कीर्तनात बसलाय. मग कोणता अभंग घेतलाय? राहिला सगळा अभंग पाठ नाही. एखादा शब्द त्यातलं की आमका आमका होता बाबा, असं असं महाराज म्हणले बाबा, काहीतरी ध्यानात धर ना. तू म्हणतो मला काय माहीत, आपल्याला काय कळतं बा त्यातलं. आणि घरी आले म्हणतो काय कीर्तन झालं छान, काय कीर्तन झालं छान. का? तो लय महाराजाने हसिलं, लय महाराजाने हसिलं. आणि कोणता अभंग घेतला होता तर आपल्याला काय कळते त्यातलं? वारे धंदा कसा बुद्धीत पालट होईल? पण तुम्ही श्रुती कीर्तनात प्रवचनात गेले तर राजस तामस बुद्धी जावी, सात्विक बुद्धी यावी. जिने देव भेटतो तर चित्त लावून कीर्तन ऐका, इन्व्हॉल्व व्हा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, श्रवण नीट करा. राजस तामस वृत्ती जाईल, राजस तामस बुद्धी जाऊन सात्विक बुद्धी येईल. याची गरज आहे श्रोत्यालाही आणि वक्त्यालाही. त्यातली त्यात वक्त्याला जास्त गरज आहे. कारण वक्त्याचा इम्पॅक्ट तेव्हाच पडतो जेव्हा वक्ता जसा बोलतो तसा वागतो. जैसी कथनी वैसी करणी, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. आणि म्हणून आमची कीर्तनकाराची जर बुद्धी पालटली नाही, अजून सात्विक बुद्धी जागी नाही आहे. सात्विक बुद्धी म्हणजे चक्क याचा अर्थ ज्ञानोबा सांगतात की जिला फक्त देव आणि देवाचं नावच आवडतं, विषय आणि संसार आवडत नाहीत. हे आमच्यात किती कीर्तनकारात जागी झाली. का जागी होत नाही? तर सात्विक बुद्धी जागी होण्यासाठी शुद्ध शाकाहार, तुम्ही शुद्ध शाकाहार करता मान्य, सज्जनाची संगती आहे मान्य, आणि नित्य हरिनाम, या 3 गोष्टी लागतात. आम्ही नित्य नामधारक आहोत का? आणि तुम्ही नित्य नामधारक असाल तर तुमची बुद्धी पालट होणारच, राजस तामस बुद्धी जाऊन सात्विक बुद्धी येणारच. आणि तुमच्या सात्विक बुद्धी आली नाही त्याचा अर्थ तुम्ही नित्य नामधारक नाहीतच. हे अनुमानप्रमाणे. भले शाकाहार शुद्ध करत असाल, सात्विक शाकाहार आहे, सज्जनाची संगती, पण नाम नित्य नाही आहे. नाम नित्य हवं आहे. 3 गोष्टी हव्यात. आणि म्हणून काही बोललं असलं कमी अधिक तर कीर्तनकार प्रवचनकाराने क्षमा करावी. काळाची गरज आहे म्हणून बोललंय. बुद्धीचा पालट सगळ्यांना आवश्यक पण झालेला दिसत नाही. सात्विक बुद्धीचा पालट म्हणजे सात्विक बुद्धी. सात्विक बुद्धी आली राहिली त्याला फक्त देवाने देवाचं नावच आवडतं, बाकी काहीच आवडत नाही. पण असे फार कमी दिसतात, म्हणून थोडंसं बोलणं गरज आहे. आम्ही वक्त्याने आधी सुधारावं, मग जग सुधरेल. आम्ही नाही सुधारलो तर लोक मागं कुच्च्या करतात, नावं ठेवतात, खिल्ली उडवतात. आणि म्हणून परमार्थ एक मजाक होऊन बसलाय. हे होऊ नये यासाठी 2 गोष्टी बोलण्यात आल्या. आणि म्हणून तुम्ही शुद्ध शाकाहार करा, सज्जनाची संगती करा, आणि सोबत नित्य भगवंताचं नाम घ्या. राजस तामस बुद्धी जाईल, सात्विक बुद्धी येईल. यालाच महाराज म्हणतात की बुद्धीचा पालट धरा रे काही. आणि अशी बुद्धी आली की तुम्हाला देव भेटेल. सात्विक बुद्धी भगवंताशी जोडते. आणि अशी बुद्धी, असा नरदेह स्वर्गातले अमरसुद्धा मागतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. हे स्वर्गातले अमर मृत्यूलोकातून स्वर्गात गेलेत. स्वर्गात गेलेले देव मृत्यूलोकातूनच गेलेत. कुठं जायचं तर मृत्यूलोकातूनच जावं लागतं. पण हे स्वर्गात गेलेले देव जेव्हा मृत्यूलोकात माणसं होते तेव्हा मनुष्य देहाचं महत्त्व कळालं नाही. त्यांनी पुण्य केलं पण स्वर्गप्राप्तीसाठी, देवासाठी नाही.
चुकले, स्वर्गाला गेले आणि तिथं गेले पश्चाताप झाला की अरे रे 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 स्वर्गात तर भोग आहेत, देव नाही आहे, आणि मग आम्ही येऊन तर चुकलो तिथं, आणि मग पुन्हा टोकायला लागले, टुकटुक माकोड आम्ही खाऊ पापूड, वरून टोकायलेत की आम्हाला पुन्हा मनुष्याचा जन्म मिळावा, स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. मनुष्य जन्मातून वर गेले स्वर्गात, पण तिथं गेले मनुष्य जन्माचं महत्त्व कळालं, इथं असताना कळालं नाही. मग आम्ही मनुष्य तर आम्हाला कळू द्या ना, त्यांना तिथं गेल्यावर कळाले स्वर्गात, मनुष्य होते, मनुष्यातून तिथं गेले मनुष्याचं महत्त्व कळालं. तीच गत आमची, आम्ही मनुष्यात आहेत सध्या, आम्हाला मनुष्य जन्माचं महत्त्व कळत नाही. ते देव चुकले, आम्ही तरी चुकू नये, मनुष्य देहाचं महत्त्व समजून घ्या. आणि म्हणून मनुष्यदेह अतिशय दुर्लभ आहे. हिशोब केला तर अंदाजे 10 ते 12 कोटी वर्षानंतर मनुष्यदेह मिळतो. पण 10 आणि 12 कोटी वर्ष केव्हा जावं, तर 100 वर्ष जात नाहीत. अतिशय दुर्मिळ आहे. आणि मनुष्य जन्मातूनच भगवंताची प्राप्ती आहे. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडू शकता, अन्यथा 84 लक्षणे तुमच्या नशिबी ठेवलेल्याच आहेत. जोपर्यंत विवेक वैराग्य आत्मज्ञान नाही, श्रीगुरूच्या कृपेने मोक्ष मिळत नाही, जोपर्यंत मुक्ती नाही आहे, तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा मागचा चुकत नाही. आणि जन्ममरणाचा फेरा जर चुकवायचा असेल तर एक मनुष्य जन्मच आहे की ज्यातून तुम्हाला जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो, अर्थात मुक्ती मिळवता येते. आणि म्हणून या जन्मातच मुक्ती मिळवण्याच्या मागे लागा. हा पुन्हा कधी मिळेल, काय मिळेल किंवा नाही मिळेल काहीच सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात की मागोता हा नाही मनुष्यदेह. कधी मिळेल, काय मिळेल किंवा मिळणार नाही काय ते पुढचं पुढे बघू. मिळतो पण 10, 12, 15 कोटी केव्हा जायचे आणि काय. म्हणून महाराज म्हणतात की मिळेल तेव्हा मिळेल किंवा मिळायचं बी नाही. महाराज म्हणतात मागोता हा नाही मनुष्यदेह. बाबांनो शहाणे व्हा. मनुष्यजन्म मिळालाय, अतिशय दुर्मिळ आहे, मिळालाय तर तुमच्या बुद्धीत पालट करा. ही संधी सोडू नका. सत्संगतीत या, कीर्तनात या, प्रवचनात या, भजनात या, मुखांना देवाचं सारखं नाम घ्या, सज्जनाच्या संगतीत वावरा आणि शुद्ध सात्विक शाकाहार करा. राजस बुद्धी जाऊन तुमच्यात शुद्ध सात्विक बुद्धी येईल आणि तुमच्यात राजस बुद्धी जाऊन शुद्ध सात्विक बुद्धी येणे हा बुद्धीचा पालट असतो. अशी बुद्धी पालटली, रजतम बुद्धी गेली, सात्विक बुद्धी आली की सात्विक बुद्धीला देव आवडतो, ती तुम्हाला देवाची प्राप्ती करून देते. तुम्ही मुक्त होता, जन्ममरणाचा फेरा तुमच्या मागचा संपतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की बुद्धीचा पालट धरारे काही, मागोता हा नाही मनुष्यजन्म. तर या बुद्धीचा पालट करण्यासाठी शुद्ध सात्विक शाकाहार करा आणि सज्जनाच्या संगतीत या. संगती फार महत्त्वाची. जसा संग तसा रंग लागतो. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. तुम्ही कुणात वावरता याला जास्त महत्त्व आहे. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. चोरापाशी बसला तर फाटकं चिंदूकही उचला वाटतं. डेकनाच्या संगे हिरा भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा. गणानं फुटत नाही असा हिरा, पण डेकनाच्या संगतीत गेला आणि डेकन फुटून त्याला रगत लागलं, त्या हिऱ्याला हिऱ्याचा आपाप चुरा होतो. डेकनाच्या संगे हिरा भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा. माणूस काय, साधूला सतसंगतीत राहावं लागतं. साधू जर 10 डॉल्बीच्या डिंगडॉंग लग्नाला गेला तर साधू असाधू होऊ शकतो तिथलं वातावरण पाहून. आणि साधारण मनुष्य 10 अंत्ययात्रेला गेला तर त्या साधारण माणसाला वैराग्य येतं आणि तो साधू होऊ शकतो. पण साधूने सत्संगतीत सारखं राहावं, माणसाला तर राहावंच लागेल. आणि मग सातत्यानं सतसंगतीत राहा. कर्णासारखे महादानी वाया गेले दुर्योधनाच्या संगतीने. कैकई माता मंथरच्या संगतीने वाया गेली. जसा संग तसा रंग असतो. आणि मग संगतीचा परिणाम फार महत्त्वाचा आहे. आणि मग गाथेमध्ये तुकोबाने जागोजाग एकच मागितलंय, संत संग दे सदा, संत संग दे सदा, देव असे चित्ती त्याची घडावी संगती. तुकोबाने सारखी संत संगती, सतसंगती मागितली. याचं हेच कारण आहे की सतसंगतीत गेलात तर नामस्मरण घडतं सारखं, नामस्मरणाची बॅटरी चार्ज राहते. आणि नित्य नामस्मरणानं, सज्जनाच्या संगतीनं आणि शुद्ध शाकाहारानं राजस बुद्धी निघून जाते. अर्थात तुमची वाईट बुद्धी पालटते आणि तुमच्यात शुद्ध सात्विक बुद्धी येते.
आणि शुद्ध सात्विक बुद्धी तुम्हाला देवाची प्राप्ती करून देते. आणि हा मनुष्य जन्म अतिशय दुर्मिळ आहे, पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही. त्यामुळे याच जन्मात आपल्या बुद्धीचा पालट करा आणि भगवंताची प्राप्ती करून घ्या. आणि म्हणतो तुकोबारायचा पहिल्या चरणात आग्रह आहे की बुद्धीचा पालट धरारे काही, मागोता नाही मनुष्य देह. बुद्धीचा पालट धरारे काही, मागोता नाही मनुष्य देह. आणि म्हणून आम्हाला शान होण्याची गरज आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर आम्ही काय करतो बरं प्रामुख्यानं? मनुष्य जन्माला आले आम्ही काय करतोय? आपल्या हितासाठी काही करतोय का? काय आपलं हित ते करावे देवाचे चिंतन, देव जोडावा, मोक्ष मिळावा, संत बनावं, संत बनून मुक्तीवर भजनयुक्त बनून अर्थात संत बनून पुन्हा पुन्हा संत रूपानं या पृथ्वीवर यावं. संत झाले की तुम्हाला स्वेच्छेने मनुष्य जन्म धरता येतो, उपजून या पुढती येऊ. फक्त संतच असा एक मनुष्य आहे की जो स्वेच्छेने पुन्हा मनुष्य जन्म धरतो, मृत्यू लोकात येतो, संत कार्य करतो, धर्माची स्थापना करतो, देवाच्या नावाचा आनंद लुटतो, अनेक कार्य करतो संत कार्यात, आणि पुन्हा स्वेच्छेने वैकुंठाला जातो. हा खरा ग्रेटनेस. इथपर्यंत आम्ही जावं. इथपर्यंत नाही जाणं झालं तर मग पुन्हा जन्मायचं, मरायचं, राडगाडगं चालूच आमच्या मागं. आणि म्हणून आपलं हित काय, त्या हितासाठी तुम्ही काहीच सायास करत नाहीत. करतात सायास ते बायका मुलासाठी. हे चुकीचं. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतायत आणि महाराज लिहित आहेत की आपल्या हिताचे न होती सायास, ग्रहधारा आस धनवृत्ती. आपल्या हिताचे न होती सायास, ग्रहधारा आस धनवृत्ती. मनुष्य आपल्या हितासाठी काहीच कष्ट करत नाही, सायास करत नाही. आपलं हित काय? भगवंताची प्राप्ती. आणि ती कशी होते? शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि भगवंताचं नाम, या तीन गोष्टींनी. काय होईल या तीन गोष्टींनी? राजस बुद्धी निघून जाईल, बुद्धी पालटेल, सात्विक बुद्धी येईल, सात्विक बुद्धी देवाची प्राप्ती करून घेईल. हे आमचं हित आहे. मग या हितासाठी आम्ही काय करतो का? काहीच करत नाहीत. मुकांना देवाचं भजन करत नाहीत, सज्जनाची संगती करत नाहीत आणि शाकाहार करत नाहीत. कणाकण दारू पितो आणि मटण खातो. मग बुद्धीचा पालट कसा होईल? बुद्धीचा पालट झाला नाही, तुम्ही रजगुणी तमगुणीच राहिले तर मी बोलून गेलो, बीज मोडे झाड होय. राजस वृत्ती किंवा बुद्धी असेल तर त्याच बुद्धीने त्याच वृत्तीने पुन्हा पुन्हा जन्मान माराल. तुम्हाला कधीच सात्विक बुद्धी लाभणार नाही. सात्विक बुद्धी नाही तो पण देव नाही. मग आपल्या हितासाठी काय सायास करा ना. काय करा मग? मुखानं देवाचं नाव घ्या ना, सज्जनाच्या संगतीत वावरा, कीर्तनात बसा, हरिभजनात या, सत्संगती करा, मुखानं शुद्ध सात्विक शाकाहार करा, तुमचं हित होईल. पण हे हित करत नाही तुम्ही. तुमचं चित्त कुठं लागले? सारखं ग्रहधारा आस धनवृत्ती. पैसा किती मिळू, पैसा किती मिळू, पैसा किती मिळू. बायका मुलाचे शोक, धन दौलत, चांगल्या मार्गाने असो वाईट मार्गाने असो, माणसाचा एकच छंद आहे, भ्रष्टाचार करून लांडीला वाडी करून पैसा आणायचा आणि एन्जॉयमेंट करायची. मला सांगा, जे पैसे तुम्ही भ्रष्टाचार करून घरात आणता हे पाप आहे. मग कधी बायका पोराला विचारलं का तुम्ही की मी भ्रष्टाचार करून पाप करून पैसा घरात आणतो, माझ्या पापात तुम्ही सहभागी आहेत का? बघा नाही का दिवशी विचारून. वाल्याकोड्याने विचारलं, नारदाने हेच सांगितलं की जा वाल्या, जा तुझ्या बायका पोराला विचार, तू माणसं मारून पाप करतो आणि त्यांना पोसवतं, या पापात ते सहभागी आहेत का विचारून ये. नारदाला बांधले झाडाला, वाल्या गेलाय घरी. बायकोला म्हणता, अगं मी माणसं मारतो, लुटतो, पैसा आणतो, तुम्हाला पोसवतो, पाप करून तुम्हाला पोसवतोय, तुम्ही माझ्या पापात सहभागी आहेत का? बायको म्हणली, मालक ज्या दिवशी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्या दिवशी तुमची जिम्मेदारी, त्या दिवसापासून मला पोसवायचं, तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं, मला कशाला त्याच्यात घेता. आणि योगायोगाने त्या बाईला विंचू चावला होता तेव्हा. ती बोंबलत होती मोठ्या मोठ्याने, वाल्याची बायको. म्हणजे मालक इकडे या, मला विंचू चावलाय, माझ्या अर्ध्या वेदना वाटून घ्या, माझ्या अर्ध्या वेदना वाटून घ्या. वाल्या म्हणतो, त्या कशा वाटून घेऊ? मग ती म्हणते, मी तुझं पाप कसं वाटून घेऊ? त्याच्या थोबाडात मारल्यासारखं झालं, वाल्या कमरात मोडला.
आईकडे गेला, म्हणतो आई मी पाप करून पैसे आणतो, माणसं मारतो, पापात सहभागी आहे का? ते म्हणते बाबा माझ्या गावऱ्या पुढे गेल्या, मला कशाला याच्यात वडतो, तू जाणं तुझं पाप जाणं. वाल्या गुडघ्यात मोडला. पोरगा खेळत होतं, पोराकडे गेला, म्हणला बाबा बाळ हे माझ्या पापात सहभागी आहे का तू? ते म्हणतं बाबा माझं खेळून खाण्याचं वय, मला काय कळतं, तुम्ही जाणं तुमचं पाप जाणं. वाल्या घोट्यात मोडला, कमरात गुडघ्यात घोट्यात सगळाच मोडला, वाकला मोडलाच. उपरती आली, धावत नारदाकडे गेला, पायावर लोळायला लागला, मालक महाराज कुणी कुणाचं नसतं, माझ्या पापात कुणी सहभागी नाही आहे. उपरती झाली, रामनामाचा मंत्र दिला नारदानी, वाल्यावर वारूळ वाढलं, वाल्याचा वाल्मिकी झाला, महर्षी वाल्मिकी झाला. तुम्ही भ्रष्टाचार करून पैसा आणता हो घरात, लांडीला बाडी करून, मुंडके मोडून. कधी बायका पोराला विचारा ना, बघा विचारून माझ्याने बायकोला, अगं म्हणा लाडालाडा, अगं मी आज करप्शन करून 10,000 रुपये आणलेत घरात, पाप केले, माझ्या पापात सहभागी आहेस का गं? कशी मुरक्या मुरक्या हसती बघा, मुरक्या मुरक्या हसल. मला कशाला वाटत त्याच्यात, मला काय कळतंय त्यातलं, हिला सगळं कळत आहे, हिला सगळं कळत आहे, साडी चुडी बांगडी भारी भारी दागिने सगळं कळत आहे, पण पापाचा विषय काढा तिच्या पुढे. आणि मला काय कळतंय त्यातलं. आणि मी म्हणते का भ्रष्टाचार करा, आणि भीती वाटते पापाची, नका करू. मग असलं काहीतरी वेळ मारून नेईल, वेळ मारून नेईल, पण म्हणायचे नाही हो करा पाप, मी त्या पापात सहभागी नाही म्हणायची, नाही म्हणायची. उलट नवऱ्याचं अर्ध पुण्य बायकोला जातं, ती ओढून घेईल, आणि बायकोचं अर्ध पाप नवऱ्याला जातं, ती धर्म नेईल तुला माझं. जग हे दिल्या घेतल्याचे, पुत्रबंधू कांता संपत्तीचे. दिलं घेतलं तर सीजी, नाही तर पोटभाजी. हां, तुम्ही कॅशियर आहेत, बायका मुलांना तुम्ही पैसा पुरवता, त्यांचे लळे लाड करता, म्हणून ते तुमच्यापुढे गोंडा घोळतात. तुम्हाला गरिबी येऊ द्या, आणि बायका मुलाला पैसे देऊ नका, कडाकडा बोटं म्हणतात तुमच्या नावाने. या बदग्यापाशी काय आहे, उगाच लग्न केलं, लेकरं म्हणतात आमच्या बापाने आमच्यासाठी काय कमवलं आहे, म्हातारपणी का त्याचा लाड करावा मग आम्ही. पुत्रबंधू कांता संपत्तीचे, अंतकाळी कोणी नाही सोडविता, पुत्रबंधू कांता संपत्तीचे. हे दिल्या घेतल्याचे, ते कॅशियर आहेत. मेल्यावर सुद्धा म्हणतात तुम्ही गेले आता आमचं कसं होईल. आणि मग ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझ्या अंती, यमाची हाती बांधून या देती, भूषणेही घेती काढून या. चापू चापू सोनं काढतात, यमाच्या हातात बांधून देतात. प्रेत बाहेरी घालीजे, हे असो हाते एक शाळी जे कश्मळाते. प्रेत बाहेरी घालीजे, हे असो हाते एक शाळी जे कश्मळाते. सकाळी मेला तर म्हणतात उरका 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 ऊन होईल, संध्याकाळी मेला तर म्हणतात उरका उरका अंधार पडेल. यमाचे हाती बांधून या देती, भूषणही घेती काढून या. चापू चापू सोनं काढतात, काढून घेतात, कुणी कुणाचं नाही आहे. बाप मेला तर भिंतीवर फोटो टांगलेला असतो, बायको पितराच्या दिवशी आठवण करते, आज बापाचे पित्र आहेत, काढा फोटो घ्या पुसून. पितराच्या दिवशी वर्षभर बापाची आठवण येत नाही. मग ज्या बापाला तुम्ही विसरला, तुमचे मुलं तुम्हाला का नाही विसरणार. आणि मग ज्याची तुझं गुंती ते मोकले ती तुझी अंती, यमाची हाती बांधून या देती, भूषणही घेती काढून या. आणि म्हणून सावध व्हा, तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. आणि तेच महाराज म्हणतात की ग्रहदारा आस धनवृत्ती. बाबा तू तुझ्या हितासाठी काय करतोय, काहीच करत नाहीस, तू सायास करतोय, पण बायका मुलासाठी तुझ्यासाठी काय सायास करतो, या संसारातून सुटण्यासाठी काय सायास करतोय. आपल्या हिताचे न होती सायास, आपल्या हिताचे न होती सायास. ग्रहदारा आस धनवृत्ती. तू सायास करतोय, सायास करीसी प्रपंच दिननेशी, तू सायास करतोय, पण हरीला भजतो का, हरीशी न भजसी कवन्या गुणे. सायासाने प्रपंच करतो, पण तुझ्या हिताचं जे हरिनाम आहे ते घेतो का, नाही घेत. आणि म्हणून शहाणे व्हा. जगात तुमचा सगळ्यात मोठा वैरी जर कोण असेल तर तुमची संपत्ती आणि बायका मुलं, जग नाही. तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं हा जगातील सर्वात मोठा वैरी आहे तुमचा. का तर ज्या बायका मुलाची आणि संपत्तीची, ज्या बायका मुलाची आणि संपत्तीची आसक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात बांधते, ती बायका मुलं आमचे मित्र का शत्रू, शत्रूच. ही संपत्तीची आणि बायका मुलाची आसक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा संसारात बांधते. 84 लक्ष येऊन फिरावे लागते. मग ही संपत्ती आणि बायका मुलं आमचे मित्र का शत्रू, आमचे शत्रूच. आणि म्हणून शहाणं होण्याची गरज आहे.
अर्थात यांचा सांभाळ करू नका असं नाही, यांचा उत्तम सांभाळ करा. बायका मुलाला हाकलून द्यायचं नाही, वाऱ्यावर सोडायचं नाही, उत्तम सांभाळ करायचा. पण रामनामाने हळूहळू यांच्यातून सुटायचं आणि रामनामाने सुटता येतं. ग्रहाधिक आगवे न लगे त्याजावे, जे झाले स्वभावे निसंग म्हणून. देखे अग्नी राखुंडी होय, ते कापूसा गिविसिती आहे. अग्नी विजून गेली आणि कापसात गुंडाळली, आता काय धोका आहे? काहीच नाही. ताजी अग्नी तर धोका आहे, पण तिचं राख झाली, काय धोका आहे? काहीच नाही. तसं तुमचं मन मेलंय, मन निरीच्छ झालंय भगवत नामानं, बायका परत राहिले, काय धोका आहे? काहीच नाही. आणि म्हणून बायका मुलातच राहा, पण नित्य नाम घ्या. या नामस्मरणानं संसाराची, बायका मुलाची, धनाची आसक्ती कायमची निघून जाईल. आणि तुम्ही संघात असून निसंग असाल, मग बायका मुलाचा काय धोका आहे? त्यांना पोसवा ना, सांभाळा ना. पण त्यांच्यासाठी भ्रष्टाचार, दुष्कृत्य, पाप करायचं टाळा. हे पाप तुम्हाला एकट्याला भोगायचं, त्यात ते सहभागी नाहीत. पैसा आपण कमवून आणायचा भ्रष्टाचारानं, त्या पैशावर साऱ्या घराने मजा करायची, आणि आपण एकट्याने नरकाला जायचं. किती शहाणपणाचं, ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि म्हणून महाराज म्हणतायत की तुझ्या हिताचं तू काहीच करत नाहीस. तुझं हित काय? मुखानं सारखं रामनाम घे, तुझ्या बुद्धीत पालट कर, मुखानं रामनाम घे, सज्जनाच्या संगतीत ते शुद्ध शाकाहार कर, गलिच्छ सोडून दे सगळं. राजस्थानच बुद्धी जाऊन सात्विक बुद्धी येईल. आणि हा बुद्धीत पालट झाला, सात्विक बुद्धी आली, तुला देव भेटेल. हे करणं तुझ्या हिताचं. यासाठी तू काय करतो? काहीच करत नाही. तू करतो ते बायका मुलाच्या लाडासाठी, की जे तुला घातक आहे, ते तुला यमाच्या हाती बांधून देतील. भूषणे घेती काढून या. आणि म्हणून शहाणा हो. म्हणून महाराज म्हणतात की आपल्या हिताचे न होती सायास, ग्रहधारास धनवृत्ती. पुढे महाराज बोलतात तिसऱ्या चरणात की अवचित निधान लागले हाती, भोगवी विपत्ती गर्भवास. भोगावी विपत्ती गर्भवास. की अवचित तुम्हाला मनुष्य शरीर लाभलंय, आणि मनुष्य शरीर हे एक निधान आहे. निधान म्हणजे संपत्ती आहे. हा एक ठेवा आहे. भले मनुष्य शरीर घाणेरडं आहे, शरीर दुर्गंधीची थार, शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. हे गलीचे घाण आहे, सगळं घाण आहे, मान्य आहे. तिकडे जायचं नको. हे गलीचे घाण आहे, माहिती आहे, रोगाचं भांडार आहे, मान्य आहे. शरीर शरीर वक्ट बी आहे आणि शरीर चांगलं बी आहे. शरीर वक्ट आहे आणि हे चांगलं बी आहे. चांगलं का? तर देवाची प्राप्ती करून देतं. आणि फक्त मनुष्याचं शरीर देवाची प्राप्ती करून देतं, जन्ममरणाच्या फेरीतून तुम्हाला सोडवतं, म्हणून हे चांगलं बी आहे. आणि म्हणून अवचित ही संपत्ती, हे धन कशाचं? या शरीराचं, मनुष्य शरीराचं. मनुष्य शरीराला निधान म्हटलंय, संपत्ती म्हटले, धन म्हटले. मनुष्य शरीराचं धन अवचित तुम्हाला मिळालंय. अचानक तुम्ही या मृत्यू लोकात मनुष्य म्हणून जन्माला आलायत. हे एक निधान आहे, एक श्रीमंती आहे. याची कदर करा. रामनामाला लागा, सत्संगतीत या, आणि मुखानं सात्विक शुद्ध शाकाहार करा. सात्विक बुद्धी जागी होईल, देवाची प्राप्ती करून देईल. आणि असं नाही केलं तर पुन्हा पुन्हा जन्माल, पुन्हा पुन्हा मराल, गर्भवासात जाल. गर्भवासात जाल. आणि म्हणून नरबारा म्हणतात की हे विषय जया ते ना कळती, तया सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भ असू संगती नाही तया. भगवंताच्या नामाने विषयाचा त्याग होतो, आणि विषय जया ते ना कळती, त्या सुख दुःख दोन्ही न पवती, आणि गर्भ असू संगती नाही तया. भगवंताच्या नामानं गर्भवास संपतो, अर्थात तुम्ही मुक्त होता. पण भगवंताचं नाम नाही घेतलं तर भोगावी विपत्ती गर्भवास, पुन्हा पुन्हा गर्भवासात अडकशील. आणि पुन्हा चौथ्या चरणात म्हणतात की यावे जावे पुढे ऐसेची कारणं, भोगावे पतन नरकवास. पुन्हा पुन्हा यायचं, पुन्हा पुन्हा जायचं. भगवत भक्ती केली नाहीस तर पुन्हा पुन्हा जन्माला येशील, पुन्हा पुन्हा मरशील. उपजेते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पुनरपी जननम पुनरपी मरणम. पुन्हा पुन्हा जन्मायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. जरा कंटाळा येऊ देण्याचा. यातून मुक्त हो, मुक्तीवर भजनयुक्त हो, संत हो, आणि संत म्हणून स्वइच्छेने जन्माला ये, उपजोनी अपुढती येऊ. पृथ्वीवर ये, संत कार्य कर, भगवंताच्या नामाचा आनंद लूट. ही संधी तुला मिळेल. अन्यथा सातत्यानं 84 लक्षणी फिरत राहशील, अनेकदा नरकाला जाशील. तुझं वाटोळच होईल, तुझं पतनच होईल. यावे जावे पुढे ऐसेची कारण, भोगावे पतन नरकवास. भगवंताचं नाम घे, अन्यथा पुन्हा पुन्हा जन्माला येशील, मरशील, नरकाला जाशील. आणि शेवटी महाराज म्हणतात की तुका मने धरी आठव या देही,
तुका म्हणे धरी आठव या देही, नाहीतरी काही बरे नव्हे. या देहात आलास, मनुष्य जन्माला आलास, तर भगवंताच्या नामाचा आठव धर. तुका म्हणे धरी आठव या देही. कशाचा आठव आहे? हरिनामाचा. तर मनुष्य म्हणून जन्माला आलायस, अचानक आलायस. मनुष्य म्हणून जन्माला येणं हे निधान आहे. मनुष्य देह मिळणे श्रीमंती आहे, हा ठेवा आहे. अचानक मनुष्यात जन्म मिळाला आहे आणि मनुष्य जन्मातूनच तुला भगवंताची प्राप्ती होते. याची देहीकडे देवाचे भजन अनेके जाण नाही कुठे. मनुष्य जन्मातूनच देवाचं भजन करतं, मनुष्य जन्मातूनच मोक्ष मिळतो, मनुष्य जन्मातूनच जन्मावरच्या फेऱ्यातून बाहेर पडता येतं. आणि हे तेव्हाच घडतं जर भगवंताचा आठव ठेवलास तर. आणि म्हणून नित्य भगवंताचा आठव ठेव, अर्थात नित्य भगवंताचं नाम घे. तू मुक्त होशील, जन्मावरच्या फेऱ्यातून बाहेर पडशील. आणि असं नाही केलं तर तुझं काही बरं होणार नाही, तुझं वाटूळच होईल. अर्थात पुन्हा पुन्हा जन्मावरच्या फेऱ्यात अडकशील. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे धरी आठव या देही, नाहीतरी काही बरे नव्हे. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. आपण अभंगाचा यथामती भावार्थ पाहिलाय. तर कोबारा म्हणतात की बुद्धीचा पालट धरारे काही. सारांश, बुद्धीचा पालट धरारे काही, मागोता हा नाही मनुष्यदेह. मनुष्यदेह पुन्हा मिळणार नाही. मिळाला तर अतिशय अतिशय खूप कालावधीने मिळेल, 10-15 कोटी वर्षानंतर, 10-12 कोटी वर्षानंतर. अतिशय दुर्मिळ आहे. काही मिळेल पण मनुष्याचा देह लवकर मिळणार नाही. आणि मनुष्याचा देह नाही मिळाला तर पुन्हा मनुष्याचा देह मिळेपर्यंत तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडता यायचं नाही. पुन्हा 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 किडे मुंगी, दगड धोंडे, माती, झाडं झुडपं, कुत्रे डुकरं मांजरं पुन्हा पुन्हा व्हावं लागेल. गर्भवासात फिरावं लागेल, गर्भवासाची यातना भोगावं लागतील, नरकाला जावं लागेल. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, जन्मायचं, पुन्हा मढ व्हायचं, कुणीतरी आम्हाला जाळायचं, पेटायचं, याची राखरांगोळी व्हायची. जन्मायचं, मरायचं, जन्मायचं, मरायचं. हे राहडगाड आमच्या निरंतर मागे लागेल, निरंतर मागे लागेल. आणि म्हणून मनुष्य जन्माला निधान म्हटले, श्रीमंती म्हटले, ठेवा म्हटले, धन म्हटले. हे अचानक आमच्या हाती लागले. मनुष्य जन्म एक निधान आहे. अतिशय काय काय शब्द टाकलाय तुकोबारांनी, अवचित निधान लागले हाती. तुम्ही रस्त्याने चालावं, अचानक तुम्हाला 10 लाख सापडावेत, काय खुश होता. तसं अचानक तुम्हाला मनुष्य देह लादलाय, मिळाला, हे निधान आहे. याचा वापर करा. कशासाठी? हरिभजनासाठी, सतसंगतीसाठी आणि शुद्ध शाकाहार करण्यासाठी. गलिच्छ आहार टाका, दारू पिऊ नका, मांस खाऊ नका, बाकीचे व्यसनं टाळा. का? तर ज्ञानोबा म्हणतात की राजस बुद्धी जोपर्यंत जात नाही, राजस बुद्धी विकारी आहे, विषयाकडे नेते, संसारात अडकवते. राजस बुद्धी विकारी आहे. ती जोपर्यंत जात नाही आणि ती जाऊन जोपर्यंत सात्विक बुद्धी जागी होत नाही, अर्थात बुद्धीत पालट होत नाही, अर्थात सात्विक बुद्धी जागी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला देवाची प्राप्ती होत नाही, जन्ममानाचा फेरा संपत नाही. राजस बुद्धी देवापासून दूर नेते, सात्विक बुद्धी देवाशी जोडते. आणि मग सात्विक बुद्धी जागी व्हावी आणि तुम्हाला देव भेटावा, मुक्ती मिळावी, यासाठी सात्विक बुद्धी तुमच्यात यावी, यासाठी सर्वात बलवान साधन काय असेल तर शुद्ध सात्विक शाकाहार. दुसरं साधन सज्जनाची संगती आणि मुखात नित्य भगवंताचं नाम. आणि म्हणून शुद्ध सात्विक शाकाहार करा, सज्जनाची संगती करा, मुखात नित्य रामनाम ठेवा. फायदा काय होईल? राजस बुद्धी जाईल, अर्थात तुमची बुद्धी पालटेल, अर्थात तुमच्या जीवनात सात्विक बुद्धी येईल. आणि सात्विक बुद्धी आली की ही सात्विक बुद्धी तुमच्या बोटाला धरून देवापर्यंत नेईल, किंवा देवाला धरून तुमच्यापाशी आणेल आणि तुम्हाला देवाची प्राप्ती करून देईल. तुम्ही मुक्त व्हाल, जन्मांच्या फेऱ्यातून बाहेर पडाल, तुमचं जीवन सफल होईल, तुमचं कल्याण होईल. आणि म्हणून महाराज उपदेश करतायत की बुद्धीचा पालट धरारे काही, मागोता नाही मनुष्यदेह. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिहिली कुरे वेळी वाकुडी उथरे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.